नमस्कार, तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. बोरकस मीडिया प्रस्तुत टॉक कलायडोस्कोप, टेलिंग स्टोरीज अँड स्प्रेडिंग स्माइल्स. आज आपल्या स्टुडिओमध्ये एक स्टार स्टडेड फॅमिली आली आहे. प्रसिद्ध संतूर वादक डॉक्टर धनंजय दैठणकर, ते स्वर्गीय पंडित शिवकुमार शर्मा यांचे ज्येष्ठ आणि श्रेष्ठ शिष्य आहेत. त्यांनी संतूर वादनावर गेली जवळपास 40 वर्ष अविस्मरणीय लयबद्ध प्रभुत्व प्राप्त केलंय. त्यांच्या सोबत आहेत त्यांच्या पत्नी डॉक्टर स्वाती दैठणकर, भरतनाट्यम नृत्यांगना. त्यांनी अध्यात्म आणि अभिव्यक्ती, ज्याला आपल्या मराठीमध्ये स्पिरिच्युअलिटी आणि एक्सप्रेशन, याचा सुरेख संगम साधलाय. त्या प्रसिद्ध नृत्यांगना स्वर्गीय कनक रेळे यांच्या शिष्या देखील आहेत. त्यांच्याबरोबरच आलेल्या आहेत त्यांची मुलगी नुपूर, जी भरतनाट्यम नृत्य सादर करतेच पण मराठी अभिनेत्री देखील आहे. आणि घरातील शेंडेफळ, डिजिटल जग आणि भारतीय शास्त्रीय संगीताचा सुरख संगम घडवणारा निनाद दैठणकर. प्लीज वेलकम स्टार स्टडेड फॅमिली. Thank you. The kaleidoscope. नमस्कार सर. कसं वाटतंय तुम्हाला आमच्या मेलबर्नच्या या स्टुडिओमध्ये येऊन? माझा पहिला टिपिकल प्रश्न असतो. एकतर इथं येऊन मराठीत आम्हाला ही बातचीत करायला मिळते, हे सर्वात खूप मोठी आनंदाची गोष्ट आहे. त्यामुळे आम्ही तुमचे अतिशय आभारी आहोत. सगळ्यात प्रथम आपण सर तुमच्यापासून चालू करू. कशी झाली तुमची संतूर वादनाची सुरुवात? बेसिकली मी 10 वर्षात तबला शिकलो. म्हणजे संतूर कधी मी वाजवेन हे कधी मला तर वाटतं की माझ्या कधी डोक्यात पण नव्हतं. पण मी पंडित शिवकुमार शर्मा यांचं संतूर ऐकलं आणि त्यांच्या वादनाने इतका मी प्रभावित झालो की त्यामुळे मीच हे वाद्य आपण वाजवायला लागलं पाहिजे असं मला वाटलं. पण गंमत म्हणजे त्यावेळी बाजारामध्ये संतूर उपलब्ध नव्हतं, त्यामुळे मी एक स्वतः संतूर तयार केलं. वाह. जे करायला मला जवळजवळ 6 महिने लागले आणि त्यावेळी माझं वय साधारण 16-17 होतं. आणि ते केल्यानंतर मग माझी खरं संतूर शिकण्याची माझी सुरुवात झाली. म्हणजे तुम्ही बाय प्रोफेशन डॉक्टर आहात, आयुर्वेदिक डॉक्टर. नंतर तुम्ही वादक तयार केलं, थोडीशी कार्पेंट्री आली त्याच्यामध्ये. तुम्ही तबला शिकलात, तुम्ही संतूर शिकलात. असं कुठलं प्रोफेशन आहे की जे तुम्हाला आता जमलेलं नाहीये? कुकिंग वगैरे? हो, नक्कीच. माझ्यामध्ये हा एक ट्रिकी प्रश्न विचारला, कारण याचं उत्तर स्वाती जास्त चांगलं देऊ शकेल. उत्तर देऊ शकेल म्हणजे टीकाच करेल फक्त. स्वाती मॅडम, तुमची सुरुवात भरतनाट्यम आणि तुमच्या पण म्हणजे दिग्गज गुरु राहिलेले आहेत आणि तुम्ही स्वतः युनिव्हर्सिटी टॉपर होता असं आमच्या एका 6 फुटी रिसर्च टीमनी फाइंड आउट केलेलं आहे. तुमची सुरुवात कशी झाली? खरं सांगायचं तर ज्या वेळेला सुरुवातीला अगदी जेव्हा भरतनाट्यमचे खूप क्लासेस किंवा असं काही नव्हतं किंवा दूरदर्शन पण नव्हतं, तर अशा वेळेला मी म्हणेन की कुठंतरी पूर्वसुकृत की मला नृत्य करावं असं वाटणं ते अंगभूत होतं माझ्यामध्ये. आणि ते माझ्या आईवडिलांनी बरोबर ओळखलं. आणि त्यावेळेला क्लासेस नव्हते, त्यामुळे माझ्या घरी माझे गुरुजी मला शिकवायला यायचे. त्यावेळेला गुरु सत्यनारायण यांच्याकडे मी सुरुवात केली. दॅट्स इट. म्हणजे ते मी आयुष्यभर तेच करते की म्हणजे आता मला नृत्य आणि मी असं वेगळेपणाने विचार पण करता येत नाही. तुमच्या गुरु ज्या मगाशी मी म्हटलं कनक रेळे, त्या पद्मश्री होत्या, पद्मभूषण होत्या. पंडित शिवकुमार शर्मा यांना आधी पद्मश्री मिळाली, नंतर पद्मविभूषण मिळालं. म्हणजे तुम्ही पद्मश्रींच्या खाली तुम्ही कोणी गुरु घेतच नाहीत? नाही, हे आमचं भाग्य आहे की आम्हाला असे गुरु मिळाले. आणि त्याच्यानंतर मी ॲक्च्युली मैथिली राघवन यांच्याकडे पण शिकले की ज्या कलाक्षेत्र ज्यांनी फाउंड केलं, म्हणजे तर त्यांचं रुक्मिणी देवी अरुंडेल त्यांच्या त्या डायरेक्ट शिष्या. त्यामुळे मला खूप समृद्ध गुरु परंपरा लाभली आणि त्याचा मला निश्चितच खूप फायदा झाला. माझ्या नृत्यावर त्यांचे संस्कार खूप चांगले झाले. त्यामुळे मी ईश्वराची आभारी आहे त्याबद्दल. माझं सुद्धा शिवकुमार शर्मा यांच्या आधी माझे पहिले गुरु होते पंडित रतनलाल टिक्कू. त्यांच्याकडून मी 4 वर्ष शिक्षण घेतलं आणि मग मी शिवजींकडे.
तुमच्याबद्दल थोडासा रिसर्च करताना असं आढळलं की तुम्ही 4 वर्ष जे शिकलात ते पुणे मुंबई ट्रॅव्हल करून लोकल ट्रेननी किंवा असं त्या काळी एवढी सुविधा हो, नसणार आहे. ही हो. 80च्या दशकातली गोष्ट आहे बरोबर. माझ्या मते की एवढं पुणे तिथं तर एक्सप्रेसवे पण नव्हता. कसा होता तो अनुभव त्यावेळेचा? खरंच म्हणजे खूप म्हणजे कष्टाचा होता आणि खूप गोष्टी शिकवणारा होता. कारण की त्यावेळी माझं कॉलेज शिक्षण चालू होतं. मी मुंबईला राहत होतो आणि रतनलाल टिकूकाय किंवा शिवजी हे मी पुण्याला आणि ते मुंबईला होते. तर यावेळी त्यावेळी कशी होती, आत्तासारखी सुविधा नव्हती इतकी. म्हणजे त्यावेळी एशियाड पण सुरू झाली नव्हती आणि असं व्हायचं की तिथं जायचं म्हणजे स्वतःला इन्स्ट्रुमेंट घेऊन जायला लागायचं. हो. त्या मानाने आता काय होतं, माझ्याकडे अनेक जे शिष्य शिकतात तर त्यांच्याकडे बघितल्यावर मला वाटतं की अरे त्यांना खूप सहजरित्या हे मिळतंय. आणि त्यावेळी मला कधी कधी ते माझे दिवस आठवतात की अक्षरशः असं व्हायचं की त्यावेळी रेल्वेने जायला लागायचं. दादरला उतरून मग लोकलमध्ये ट्रेनने प्रवास करायचा. त्यावेळी गर्दी असायची, इन्स्ट्रुमेंट जवळ असा आणि ते गेलं की त्यांच्याकडे गेल्यावर लगेच शिकायला सुरुवात करायची. ते 4-5 तास त्यांच्याकडे शिकायचं की रात्री पुन्हा 11-12 वाजता तिथून निघायचं आणि 3-4 वाजता पहाटे परत यायचं. असं अनेक वर्ष चाललं होतं. त्यामध्ये खूपच पण ह्याच्याकरता म्हणजे पॅशन इज द ओनली Passion. वर्ड. म्हणजे त्याशिवाय तुम्ही करूच शकत नाही. नक्कीच नक्कीच. थोडंसं आता तुमच्या पुढच्या जनरेशनकडे वळूया आपण. तुम्हाला नुपूर, तुझ्यावरती काय लहानपणापासून दिसत होतं तुला घरामध्ये की एक संतूर वादन चाललेलं आहे, एक डान्स चाललेला आहे? म्हणजे मला आठवतंय तेव्हापासून आई वडिलांचा रियाज बघत आम्ही दोघंही मोठे झालेलो आहोत. कानावर सतत संतूरचे स्वर असायचे. आईचा रियाज अगदी म्हणजे मला तर आठवत नाही की बरेच कंपोजिशन्स तर मी असे समोरासमोर 1 to 1 शिकल्याचं आठवत नाही, पण तिचा रियाज बघून बऱ्याच गोष्टी मी शिकत गेलेली आहे असं मला आठवतंय. सो नक्कीच लहानपणापासून मला बरेच लोक विचारतात की तुझं स्टेजवरचं पहिलं पाऊल कधी पडलं किंवा तू किती वर्षाची झाल्यावर नृत्य शिकायला सुरुवात केलीस. पण ह्याचं उत्तर माझ्याकडे खरंच नाही आहे, कारण मलाच आठवत नाही. मी लहान असताना मला क्लासला घेऊन जायची. मी बसलेली असायचे तिच्या शेजारी, मोठ्या ताया डान्स करत असायच्या आणि मला आठवत नाही कधी मी स्वतः तिच्यासमोर गेले आणि नृत्य शिकणं सुरू केलं. सो खरंच अशा पद्धतीने आमचं बालपण होतं की त्या वातावरणातच आम्ही दोघं मोठे झालो. आणि मग आपसुकच तुला भरतनाट्यमकडे? हो, मग तशी गोडी म्हणजे तशी आईबाबांची हरकत नव्हती. चुकून मी संतूर वाजवलं असतं किंवा निनादने नृत्य भरतनाट्यम केलं. तरी पण पावलं तशी वळत गेली. म्हणजे लहानपणापासून आईबरोबर क्लासला जाणं, म्हणजे तिने असं मला शी मेक इट अ पॉइंट की असं घरी तुला वेगळं शिक्षण सगळ्यांहून वेगळं असं काही तिने कधी केलं नाही. तू क्लासमध्ये ये, माझ्याबरोबर सगळ्या मुली शिकतायत त्यांच्याबरोबर तू शिक, तुला काही अशी वेगळी ट्रीटमेंट नाही मिळणार. सो तसं शिक्षण सुरू झालं आणि आपसुकच त्याच्यात इंटरेस्ट खूप डेव्हलप होत गेला. आणि हे बरोबर म्हणजे दोघांनी असे अर्धे जीन्स पास ऑन केल्यासारखे झालेले आहेत. वडिलांनी मुलाकडे आणि आईनी मुलीकडे. आणि तो एक सुरेख संगम झाल्यासारखं झालेलं आहे त्यावेळी. अगदी. आणि मला सांगायला नक्की आवडेल की आईबाबांनी कुठेच म्हणजे त्यांचं हे मतं लादली नाहीत की तुम्हाला हेच करायचंय पुढे जाऊन, किंवा ऑब्व्हियसली घरातून एक्सपोजर खूप होतं, पण फ्रीडमही तेवढाच होता की तुम्ही तुमचं करिअर चूज करा. एक चांगली डिग्री तुमच्या हातात पाहिजे अकॅडमिकली. आई बाबा दोघंही, आई पण डबल ग्रॅज्युएट आहे, बाबा सुद्धा डॉक्टर आहेत, तर तुमच्या दोघांकडे सुद्धा इक्विव्हलंट काहीतरी अकॅडमिकली सुद्धा डिग्री पाहिजे. आणि ते तुम्ही करत तुम्ही तुमचं जे काय पॅशन आहे, जे काय तुम्हाला करिअर करायचं ते तुम्ही जोपासा. आमचा पूर्ण त्याला सपोर्ट आहे. शेंडे फळ म्हणून मी इंट्रोडक्शन केलं होतं निनाद. तुझा कसा आहे अनुभव लहानपणापासून? म्हणजे तुला बोलायला आपण काही मिनिटं मिळालेली आहेत. वाटलं नव्हतं मिळतील अशी. नाही, आता ऑस्ट्रेलियात आलोय तर क्रिकेटचं इथे इतकं कल्चर आहे, तर सगळ्यात गंमत म्हणजे मला लहानपणी क्रिकेटर व्हायचं होतं. तर मी कोचिंगला पण जायचो आणि लेदर बॉलवर खेळायचो. तेव्हा आत्ता मला जाणवतं की बाबांना किती त्रास होत असणार आहे त्या गोष्टीचा, कारण का एकदा माझं बोट पण मोडलं होतं त्या भानगडीत. आणि Fracture संतूर झालं होतं. वाजवताना बोटं खूप महत्वाची आहेत. पण जसं आधी नुपूर म्हणाले की फ्रीडम होतं की तुम्हाला पाहिजे ते करा. तेव्हा अगदी क्रिकेट खूप पॅशन होतं. बट ऑफकोर्स संतूर हे वाद्य इतकं मधुर वाद्य आहे, तर मी बाबांचा रियाज ऐकायचो. आणि त्याची एक गंमत अशी होती की तेव्हा माझं स्वतःचं असं संतूर नव्हतं, मी खूप लहान होतो. तर
बाबांचं वाजवणं झालं की मी त्यांना हट्ट करायचो, की बालहट्ट, की मला आता थोडा वेळ वाजवू द्या. वास्तविक असं असतं की कुठल्याही आर्टिस्टचं वाद्य हे एकच लाईफ लॉंग तो वापरतो, अनलेस त्याला काही वाद्याला काही डॅमेज झाला, काही झालं तर अदरवाईज त्याचं तेच वाद्य म्हणजे जीव की प्राण असतो. तर त्याला कुठल्या लहान मुलाला हाताळायला देणं ही खूप मोठी रिस्क आहे, Risk आहे. कारण काही झालं तर तुमचं प्रोफेशनल करिअर त्याच्याशी रिलेटेड आहे. बट ते जनरसली मला संतूर द्यायचे वाजवायला 10 मिनिटं नंतर, आणि त्याच्यातनं मला गोडी लागत गेली. मग मी तेव्हा जी गाणी ऐकायचो ते मी ट्रायआउट करायला लागलो, आणि तिथून आपोआप इंट्रोडक्शन झाली स्वरांची. आणि नंतर मला जेव्हा ते आवडायला लागलं तेव्हा मग जास्त वेळ वाढायला लागला. त्यांच्या रियाज एवढा पण माझा पण वेळ व्हायला लागला वाजवण्याचा. मग त्यांनाही लक्षात आलं की याला इंटरेस्ट आहे, आणि मग दॅट्स हाऊ आय गॉट स्टार्टेड. तुमच्याशी चौघांशी इनिशियल जे प्रश्न विचारले त्याच्यातनं मला एक जाणवलं की स्वाती मॅम सोडलं तर तुमच्या तिघांचं शिक्षण वेगळं झालेलं आहे आणि तुमचं प्रोफेशन वेगळं आहे, असा माझा अंदाज आहे. तुमचं तिचं पण शिक्षण आणि शिक्षण- प्रोफेशन. मी साहित्याची विद्यार्थिनी आहे खरं. अच्छा. लिटरेचरची खूप आवड आहे, की डान्स इज अ लिव्हिंग पोएट्री. म्हणजे माझं नृत्याकडेच जाणाऱ्या सगळ्या वाटा होत्या. हां. पण मी मुंबई युनिव्हर्सिटीमधून इंग्लिश लिटरेचरमध्ये पण मी डिग्री घेतलेली आहे. म्हणजे अकॅडमिकली मला कम्प्लिटली इथे प्रेशराईज करण्याचा प्रयत्न चालू आहे इथे. अकॅडमिकली नाही, नुसतं प्रोफेशन वाईज सुद्धा, कारण का माझा आणि नृत्याचा आणि शास्त्रीय संगीताचा फार काही संबंध नाहीये. पण तुम्ही सांगितलात की तुमची डिग्री आहे, तुम्ही PhD पण केलेलं आहे, ती हो. पण संस्कृत नृत्ययोग. नृत्ययोग. नृत्ययोग हा माझा विषय. त्याचा आणि डान्स फॉर्मशी कसं तुम्ही सांगड घातली? मला जसं तुम्ही म्हणालात, म्हणजे तुम्ही अक्षरशः ते मला इतकं तुला बरोबर, केलं तरी चालेल. म्हणजे अक्षरशः इतकं बरोबर तू ओळखलंयस की माझं मुळात आध्यात्मिकता हा माझा पिंड आहे, आणि ते संस्कार म्हणता येईल. तर त्यामुळे तसं मी करत करत मला योग आणि भरतनाट्यम याच्यामध्ये खूप पॅरलल्स, किंबहुना पतंजलीचे जे अष्टांग योग आहे, यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान आणि समाधी, या सगळ्यामध्ये 195 सूत्र आहेत, आणि त्या प्रत्येक सूत्राला भरतनाट्यमध्ये पॅरलल आहे. वा. आणि हे इतकं इंटरेस्टिंग आहे, त्या निमित्ताने मला वेगवेगळे जे आपले म्हणजे विवेकानंदांचे सगळे खंड असतील, किंवा ब्राह्मण्यक, आरण्यक, उपनिषद, 4 वेद, 18 पुराणं आणि ज्ञानेश्वरी, आणि हे सगळं मला वाचायचं भाग्य मिळालं. आणि त्याच्यातून हळूहळू मला एवढे डिटेल्स सापडले की कुठेतरी ती आता PhD थांबवायची, म्हणून मी ते त्यावेळी पुस्तकापुरतं थांबवलं. पण माझं ते सुरू आहे, आणि मला असं वाटतं की हे अनएंडिंग आहे. म्हणजे आपल्याला भारतीय संस्कृतीचा आणि परंपरेचा इतका ग्रेट वारसा मिळालेला आहे, आणि ते कुठेतरी माझ्या नृत्याशी त्याची सांगड बसते. त्यामुळे मला फार मजा येते ते करताना. वा. तुम्हाला विचारायचं होतं की तुम्हाला आयुर्वेदिक डॉक्टर, म्हणजे तुम्ही पण संस्कृतमधनं शिक्षण हो, घेतलं असणार बरोबर. आहे. हो. मग तुमचे घरामध्ये संभाषण संस्कृतमध्ये होतात, म्हणजे वाद किंवा भांडणं छोटी झाली तर, का मराठीतच? नाही, ते सगळ्यांचं कॉमन आहे. ते commonच आहे. त्याच्यासाठी कुठली भाषा चालते? कुठलीही भाषा, ऐनवेळी सुचेल. त्याच्यामध्ये अष्टरस उपयोगी पडतात. मग तुम्ही एक्सप्रेशन वरनच तुम्ही फक्त हा, कळतं की expression. बोलायची गरज नसते बोलायची काय, गरज आम्हाला नाही. कळतं ते. हात वारे वगैरे ते सगळं सेम आहे. प्रश्न असा विचारायचा होता मला की डॉक्टर झाल्यानंतर तुम्हाला आपण फुल टाइम आपण आर्ट फॉर्म मधनं प्रोफेशन करू शकतो, आणि घर खर्च पण चालवू शकतो, कारण का तिथं कॉमर्सची सांगड घालायला लागते कुठेतरी आपल्याला, आर्ट आणि कॉमर्सची. ह्याचा तुम्हाला कधी अनुभव आला, याची परिणिती कशी झाली? नाही, याचं खरं सगळं श्रेय माझे गुरु पंडित शिवकुमार शर्मा यांना आहे. मी आयुर्वेदाचं शिक्षण घेत होतो पुण्याला, आणि सायमल्टेनियसली माझं मुंबईला संतूरचं शिक्षण चालू होतं. तर झालं असं की त्या पूर्वीची महत्त्वाची गोष्ट म्हणजे शिवकुमार शर्मांनी स्वतःहून त्यांनी त्यांचं म्हणजे मला शिष्यत्व त्यांनी बहाल केलं. कारण की त्यांना असं वाटलं की हा काहीतरी याच्यात करू शकतो. तर तोपर्यंत असं होतं की ते कुणाला तसे त्या काळात इतके बिझी होते की कुणाला शिकत नव्हते, पण त्यांनी मला त्यांच्याकडे बोलवून घेतलं, आणि माझं 81 पासून शिकणं सुरू झालं. हे करत असताना 84ला मी पासआउट झालो, आणि इंटर्नशिप चालू असताना आता पासआउट झाल्यानंतर आता मी माझा दवाखाना काढणार
असं माझ्या डोक्यात होतं की एक मध्यमवर्गीय मराठी मुलगा शिकलेला आहे, डॉक्टर होतो आहे, तर तो दुसरं काय करणार, नाडी तपास. तेच करणार ते. तर पण शिवजींनी तेव्हा मला मग माझ्या वडिलांना बोलवलं आणि त्यांना समजून सांगितलं की माझी एक अशी इच्छा आहे की हा संतूरमध्ये करिअर करू शकतो, तर तुम्ही याला त्याच्यासाठी प्रोत्साहन द्या, याला सपोर्ट करा. पण जोपर्यंत मी ह्याला परवानगी देत नाही, मी याला शिकवत असेल, त्याला काही वर्ष किती लागेल माहिती नाही, पण तोपर्यंत तुम्ही ह्याला समजून घ्या. तर याच्यासाठी आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जोपर्यंत मी परमिशन देत नाही तोपर्यंत हा बाहेर वाजवू शकणार नाही, आणि पुढं वाजवेल हा प्रोफेशनल आर्टिस्ट म्हणूनच वाजवेल. ही गोष्ट आहे 85ची. त्याच्यानंतर त्यांनी मग माझ्या वडिलांनी पण मान्य केलं आणि त्याप्रमाणे माझं पुढे त्यांच्याकडे शिकणं सुरू झालं. 92ला माझा पहिला कार्यक्रम झाला, म्हणजे तेव्हा त्यांनी मला परमिशन दिली. पण मधल्या काळात मी खूप फक्त रियाज आणि हेच करत होतो. शेवटची म्हणजे एक 2-3 वर्ष साधारण 89 ते 92 मी प्रॅक्टिससुद्धा केली, आणि त्यावेळी असा प्रसंग आला होता की माझी हळूहळू प्रॅक्टिस म्हणजे सेट होत चालली होती, आणि आता काय करायचा हा प्रश्न आला होता. 89ला आमचं लग्न झालं. सुदैवाने स्वातीचं सुद्धा असाच, ती समविचाराची असल्यामुळे मला कधीच त्याच्यात आडकाठी आली नाही. पण मला असं वाटलं की आपण आता थोडेसे मेडिकल प्रॅक्टिस पण करावी, आणि त्यावेळी असं झालं की माझी प्रॅक्टिस पण चालायला लागली होती, आणि ते सोडून मी अनिश्चित अशा म्युझिक व्यवसायात जायचं हा एक मोठा धाडसी निर्णय होता. पण तो समहाऊ 92 नंतर मी फुल प्रोफेशन केलं. पण हे सगळं करिअरमध्ये आणायचा हा सगळा निर्णय माझ्या गुरूंचा, पंडित शिवकुमार. म्हणजे 7 वर्ष तुम्ही प्रोफेशनली होल्ड ऑफ केलं स्वतःला की नक्कीच. त्यावेळेला तुमची मानसिक स्थिती कशी होती, की म्हणजे की तुम्हाला ऑफकोर्स तुमचे कंटेम्पररी किंवा तुमच्या बरोबरचे विद्यार्थी दिसत असतील की अरे सेट झालेले आहेत करिअरमध्ये, आणि तुम्हाला ती अनिश्चितता दिसतीये. नाही, याला मुख्य म्हणजे एक गुरुविषयी विश्वास होता, आणि गुरुला पण माझ्याविषयी विश्वास होता. त्यामुळे तो एक मोठा म्हणून आम्ही म्हणतो की निनादचं कसं की आम्ही म्हणतो की त्याचं कसं मला दिसलं होतं की त्याचं या दोघांचं की निनाद किंवा ह्याचं नुपूरचं सुद्धा की त्यांचं प्लॅन तसं करिअर होतं. म्हणजे त्याप्रमाणे लहानपणापासून आम्हाला ते दिसून आलं. तसं माझ्या बाबतीत नव्हतं. वयाच्या 25 पर्यंत माझं काही नक्की नव्हतं काय होतं, आणि पुढे सुद्धा अनिश्चित होतं. मग ह्याच्यासाठी मग ती कशी संसारात आपल्या जोडीदाराची साथ जी लागते ती इम्पॉर्टंट इथं असते, की तिने ते समजून घेतलं कसं आहेत या सगळ्या गोष्टी. पण जनरली ऑपोजिट अट्रॅक्ट्स म्हणतात. इथे तर म्हणजे ऑपोजिट नाही, तुम्ही सेम फील्डमधनं, आणि दोघांचंही करिअर डिमांडिंग असणार आहे आर्ट फॉर्मच्या दृष्टीमध्ये. मग तुम्ही घरातला बॅलन्स कसा साधला? म्हणजे खरं सांगायचं 24 तास आहेत तुमच्याकडे का तुमच्याकडे 48 तास वगैरे आहेत दिवसात? नाही, 24 तास म्हणजे अक्षरशः मुलं लहान असताना खरोखरचे 24 तास आम्हाला युटिलाइज करावे लागत होते. पण त्याच्यात मजा होती. म्हणजे कसं आहे की टाईम मॅनेजमेंट, म्हणजे माझं सगळं करिअर हे टाईम मॅनेजमेंटवर उभं आहे, की घरातलं पण आपल्याला सगळं करायचं आहे, मुलांच्या बाबतीत सुद्धा आपल्याला कुठेही म्हणजे त्यांना कुठे कॉम्प्रोमाइज करावं लागू नये अशी माझी फार इच्छा होती. कमी पडू नये. हां, त्यामुळे ते पण मी सगळं केलं, आणि त्याच्यात माझा रियाज, मग मी रियाजाचे खूप फंडे शोधून काढले होते, आणि ते करताना खूप मला मजा यायची बेसिकली. काय असे अनऑर्थोडॉक्स फंड आहेत आम्हाला तुमचं सिक्रेट, लेट युअर सिक्रेट आउट. म्हणजे आता नृत्ययोगाचं म्हटलं तर माझे 195 सूत्र पाठ करायची होती. तर मी पूर्णपणे किचनच्या टाईल्सवर माझी सगळी 195 सूत्र लावून ठेवलेली होती, आणि ते करत म्हणजे किंबहुना मी लग्नानंतर नृत्य अलंकार केलं. त्याच्यानंतर मला नॅशनल फेलोशिप मिळाली होती, ते सगळं केलं. ह्याचं संगीताचार्य जे मी आचार्य म्हणून ते केलं नृत्ययोगाचं, तर हे सगळं मी नॅशनल स्कॉलरशिप मिळाली होती. हे सगळं मी अशा प्रकारे पाठांतर करत होते, किंबहुना मुलांना घेत, आणि आता मुलांसाठी आपण कमी पडू नये म्हणून आणि माझे दुपारी लायब्ररीत जायची वेळ असायची, आणि हे शाळेतून यायचे. मग मी त्यावेळी कॅसेट्स होत्या, तर मी त्याच्यावर ह्यांचे वेगवेगळे म्हणजे इतिहासाचे असेल, भूगोलाचं असेल, सायन्सचं असेल, तर हे मी कारण मला टी व्ही आणि रेडिओचं बॅकग्राऊंड होतं, त्यामुळे ते मी तिथे युटिलाइज करून त्यांना मी त्या वेगळ्या वेगळ्या कॅसेट्स तयार करून द्यायची. आणि मग मी जायची की ते कानात हे करून हेडफोन्स घालून ते कॅसेट्स ऐकायचे. म्हणजे असं कुठेही आपण कमी पडू नये असे मी खूप फंडे शोधले होते, आणि खूप त्याच्यात एन्जॉय केलं मी ते.
म्हणजे चालता बोलता स्वयंपाक करता करता तुम्हाला शिक्षण हा, चालू म्हणजे राहिलं पाहिजे अगदी किंवा रियाज चालू राहिला पाहिजे. इथल्या काही गृहिणींना हे पटेल की दूध तापवायला ठेवलं तर ते वर येऊन उतू जाईपर्यंत एक मध्ये थोडासा कालावधी असतो. त्याच्यात माझ्या 2 भरतनाट्यमच्या स्टेप्स व्हायच्या तिथल्या इथे किचन मध्ये. फक्त. आणि घरात सगळेच आर्टिस्ट असल्यामुळे माझे सासरे पण मास्टर कृष्णरावांचे शिष्य होते, त्यामुळे सगळ्यांना म्हणजे एका ठराविक पॉईंट नंतर कळलं होतं की हे असं असू शकतं. त्यामुळे दूध उतू गेलं तरी आम्ही चालू द्यायचं नाही, काय. दूध ओतू जाऊ नये म्हणून मी तिथे अडव करायची. ते मी ओतू कधी जाऊ दिलं नाही. आता खऱ्या गप्पांना सुरुवात झाली आहे. आता घरगुती गप्पांना. तापायला लागलं. आता दूध बाहेर येणार का बंद होणार आधीच गॅस ते कळेल आपल्याला. तुझ्यावरती नुपूर कसा अनुभव आला होता? म्हणजे डान्स इज वन थिंग, पण आता तू ऍक्टिंग मध्ये पण शिरलेली आहेस. हे पहिल्यापासून होतं का तिथनं एक ब्रांच निघाली अचानक? नाही, खरं सांगायचं तर कधी असं डोक्यात नव्हतं की मी ऍक्टिंग करेन. मला नॅशनल स्कॉलरशिप मिळाली होती नृत्यासाठी, जी खूप रेअरली मिळते, म्हणजे महाराष्ट्रात खूप कमी लोकांना मिळाली होती. तेव्हा माझा एक मोठा इंटरव्ह्यू आला होता लोकसत्तामध्ये, तर त्याच्यात माझे काही फोटो होते. ते बघून त्यावेळेला म्हणजे असं खूप सोशल मीडिया असं नव्हतं की आपले फोटोज एवढे इझिली पब्लिश होतील, असं नव्हतं. सो पेपरमधला फोटो बघून एका प्रोड्युसरने मला फोन केला, म्हणजे कॉन्टॅक्ट केला की असं असं मी एक डेली सोप करतोय, तू इंटरेस्टेड असशील का? तर म्हटलं भेटून येऊ, काय आहे. तर आई माझ्याबरोबर आली होती. मग तिथून माझी सुरुवात झाली. पण त्याच्या आधी फिल्मिंगचं कोणाचं काही बॅकग्राऊंड नाही, त्याच्या आधी ना मी दमदमादमचं अँकरिंग करत होते. म्हणजे आम्ही नृत्यासाठी जेव्हा जायचो दूरदर्शनला, सो तेव्हा माझं नृत्य व्हायचं आणि तेव्हा मी कधी तिथे अँकरिंग सुद्धा केलं होतं आधी. तर तेवढाच, पण तो कॅमेराशी ओळख तेवढीच होती माझी अँकरिंग पुरती. पण डेली सोपचं वेगळंच गणित आहे थोडं. ते जमण्यासाठी मला 1 वर्ष मी साधारण ती डेली सोप केली. ॲक्च्युली तेव्हा मी मुंबईमध्ये पोस्ट ग्रॅज्युएशन करत होते. आईचाच हट्ट होता, ती स्वतः युनिव्हर्सिटीत, पुणे युनिव्हर्सिटीत गुरु असूनही तिचा हट्ट होता की तू माझ्या गुरूंकडे शिकायला जा, ज्यांच्याकडे मला डायरेक्ट शिकता आलं त्यांच्याकडून तुला शिकायला मिळावं पुढचं शिक्षण. सो मी मुंबईमध्ये होते आणि मी नालंदामध्ये पोस्ट ग्रॅज्युएशन माझं करत होते. त्यावेळेला मी ती डेली सोप केली, तेवढ्यापुरतं केलं आणि मी परत आले. आणि नंतरचं माझ्या डोक्यात असं काही नव्हतं की ॲक्टिंग परत पुढे परस्यू करायची. पण असंच पुन्हा एकदा विचारणा झाली की झीची लीड आहे आणि खूप छान चॅलेंजिंग रोल आहे, आणि तेव्हा जस्ट माझं लग्न ठरलं होतं. आणि आई बाबा वॉज लाईक, आता तू नवऱ्याला विचार तुझ्या की इफ ही इज ओके देन यू कॅन डू इट. तर मग तेव्हा त्याने खूप सपोर्ट केला, सौरभने मला, की तू कर, की येत नाहीत पुन्हा, स्वतःहून चालून आलेल्या एवढ्या अपॉर्च्युनिटीज आहेत तर. आणि ती सुरुवात झाली कुठेतरी. आणि तेव्हा मलाही थोडा कॉन्फिडन्स आला की हो, मी हे करू शकते. म्हणजे माझ्यासाठी सुद्धा काय झालं ना, नृत्याचा उपयोग झाला मला अभिनयामध्ये. कारण मी असं वेगळं, जसं नृत्याचं शास्त्रशुद्ध मी शिक्षण घेतलं, तसं अभिनयाचं मी वेगळं असं काही वर्कशॉप किंवा असं स्टेज कधी केलेलं नव्हतं. डिरेक्टली मी डेली सोप करणं सुरू केलं. पण मी त्याच्यातूनच शिकत गेले आणि इथल्या अभिनयाचा मला निश्चितच कॅमेरासमोर खूप उपयोग झाला. पण जे डान्स परफॉर्मन्स असतात त्यांना डेफिनेटली, म्हणजे माझ्या मते अभिनय हा उपजतच येत असतो. म्हणजे हो. काही अभिनेत्री म्हणल्या, मीनाक्षी शेषाद्री किंवा खरं. माधुरी दीक्षित, नक्की त्याचा उपयोग झाला. असं फ्लॉलेसली येत असते अगदी. आणि मला भूमिका सुद्धा तशा मिळत गेल्या. चॅलेंजिंग भूमिका होत्या, काही पेशवेकालीन होत्या. आता मी सध्या ऐतिहासिक काही करते, काही मायथॉलॉजी. म्हणजे ते सगळ्याचा माझा डान्सचा जो बेस होता त्याचा खूप उपयोग झाला ह्या सगळ्यामध्ये मला ॲक्ट करण्यासाठी. आणि थोडंसं बॅकग्राऊंड असं आहे की माझी आई प्रोफेशनली संगीत नाटकांमधनं लीड रोल्स करत होती, रजनी कुलकर्णी. आणि आतल्या गोष्टी आता खूप बाहेर येत आहेत. तिचे संस्कार माझ्यावरती झाले होते. म्हणजे श्वेतांबरा ही जी टीव्हीची फर्स्ट सिरियल होती त्याच्यामध्ये मला सिलेक्ट केलेलं होतं. म्हणजे मी केलं होतं काम. आणि दोन्ही माझंसुद्धा चालू होतं. पण नंतर मग मी फक्त बाकीचे दोर कापून फक्त शास्त्रीय नृत्याकडेच फोकस केलं. आणि कारण मला ते करायचं होतं मनापासून. तर त्यामुळे म्हणजे माझ्यासुद्धा अभिनयावरती नाटकाचे संस्कार हे थोडेसे जास्त आहेत. आणि तशा पद्धतीने त्यामुळे ते पुढे पण पास ऑन झालं असं वाटतं मला. साहजिकच वाटतंय ते. आणि झाडापासून फळ फार लांब पडत नाही तसाच प्रकार झाल्यासारखं वाटतोय. निनादवरती कसले संस्कार झाले? तू सुकून, व्हॉट इज सुकून? बेसिकली संतूर हे खूप मेडिटेटिव्ह साऊंड असलेलं इन्स्ट्रुमेंट आहे.
रादर म्हणजे सगळेच इंडियन इन्स्ट्रुमेंट्स, अॅकोस्टिक इन्स्ट्रुमेंट्स, त्यांचा साऊंड खूपच स्पिरिच्युअल, तुम्हाला शांत करणारा आहे. तर संतूरचं असं आहे की मला स्वतःला ते शांत करतं वाजवताना. इनफॅक्ट मी जेव्हा माझे बोर्ड्सचे एक्झाम्स वगैरे असायचे तेव्हा एक्झामला जायच्या आधी मी संतूर वाजवायचो किंवा मी अभ्यास करताना सुद्धा संतूर बॅकग्राऊंडला चालू असायचं. तर एखाद्याला उलटं वाटू शकतं की अरे त्याने उलट डिस्ट्रॅक्ट होईल, तर मला ते फोकस करायला छान वाटायचं. रादर मी रोज रात्री झोपताना सुद्धा ते ऐकतो. सो हा जो सुकून म्हणजे पीस ऑफ माइंड, तर तो जो मला मिळतो तो माझ्या म्युझिकमधनं लोकांना मिळावा ही माझी इच्छा होती. आणि लकीली असं आलं की सोशल मीडियावर माझे काही व्हिडिओज व्हायरल झाले आणि ते व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर त्याच्यावर ज्या कॉमेंट्स यायच्या त्या अशाच असायच्या की ये सुनकर सुकून मिला. आणि सुकून हा शब्द इतक्या वेळा आला त्याच्यात कॉमन, आणि सगळे अनरिलेटेड लोक ऑफकोर्स ऑल ओव्हर द वर्ल्डमधनं यायच्या. मला लक्षात आलं की कुठल्याही रिजनमधले कुठल्याही रिलिजनचे लोक असू देत, बट त्यांचं फिलिंग सेमच आहे, भावना सेम आहे, आणि म्युझिकचा त्यांच्यावर तोच इफेक्ट होतोय. आणि सुकून हा खूप कॉमन वर्ड होता त्याच्यात, म्हणून मी माझ्या प्रोग्रामचं नाव सुकूनच ठेवलं. तर म्हणजे हे मी दिलेलं नाव नाही आहे, लोकांनीच सजेस्ट केलेलं नाव आहे. सो मी त्याच्यातनं हे ट्राय करतो की संतूरवर जितके वेगवेगळे जॉनराज आहेत, म्हणजे क्लासिकल, सेमी क्लासिकल, फोक, ऑफकोर्स बॉलिवूडची गाणी आहेत, क्लासिक्स, मराठी गाणी आहेत, माझे काही ओरिजिनल कॉम्पोजिशन्स आहेत, फ्युजन. सो याच्यातनं सगळ्यातनं शेवटी एक तुम्हाला सुकून मिळेल असं मी ट्राय करतो. कारण मला काही असे पण मेसेजेस आले होते की तुमचं रील आम्हाला इंस्टाग्रामने सजेस्ट केलं आणि माझी 7 वर्षाची मुलगी ती हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहे, तिला काहीतरी मेडिकल इमर्जन्सी होती आणि त्यावेळी इतकी लहान मुलगी हॉस्पिटलाइज असल्यामुळे ती जी आई होती ती पॅनिक झाली होती, पॅनिक अटॅक आला. आणि हॉस्पिटलमध्ये असताना त्यांना ते इंस्टाग्राम त्यांनी उघडलं तेव्हा ते रील ऐकलं त्यांनी, आणि त्यांना तोपर्यंत संतूर वगैरे काही माहिती पण नव्हतं. आणि ते ऐकून त्यांना एक रिलीफ मिळाला आणि त्या जरा शांत झाल्या. आणि त्यांनी मला मेसेज केला की आता मला खूप बरं वाटतंय आणि थँक्स टू यू. माझं काहीच क्रेडिट नाही ह्याच्यात, त्या वाद्याचं सगळं क्रेडिट आहे. बट मला लक्षात आलं की ऑफकोर्स म्युझिकमध्ये हिलिंग पॉवर आहे आणि संतूर या वाद्यात ती ताकद नक्कीच आहे. तर मी एक मीडियम म्हणून त्याचा प्रचार आणि प्रसार जितका करू शकेन जेनझीमध्ये, कारण पंडित शिवकुमार शर्मांनी, बाबांनी, सगळ्यांनी एवढं काम केलेलंच आहे. पण आता सोशल मीडियाचा जमाना आहे आणि जेनझी तिथं जास्त ॲक्सेसिबल आहेत, तर त्यांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी म्हणून हे केलेलं आहे. म्हणजे 80च्या दशकात संतूर शिकणं आणि गेल्या 15-20 वर्षात संतूर शिकणं ॲज अ फॅमिली म्हणून तुम्हाला काय वेगवेगळे चॅलेंजेस जाणवले याच्यामध्ये? नाही, एक तर संतूरचा इतिहास बघायला गेला तर खूप कमी वर्षाचा आहे. म्हणजे बाकी सगळे इन्स्ट्रुमेंट्स खूप जुनी आहेत. तशी पंडित शिवकुमार शर्मांनी जेव्हा आणलं इन्स्ट्रुमेंट तेव्हा त्याच्यानंतर हा एक 60-70 वर्षाचाच इतिहास आहे. तर मला शिकायला मिळालं त्यांच्याकडून तेव्हा दुसरे म्हणजे तेच एकमेव कलाकार होते आणि त्यांचं इतकं वादन श्रेष्ठ दर्जाचं होतं, त्यामुळे मी अट्रॅक्ट झालो, मी त्यांच्याकडे गेलो. त्यावेळी बाकी कुणी कलाकार नव्हते. आता असं झालेलं की त्यांनीच हे इतकं प्रसार केलेल्या वाद्याचा आम्ही आता हळूहळू संतूर वादक तयार होत आहेत. तर मला जितकं कष्टाने करायला शिकायला मिळालं तसं आता माझ्या शिष्यांना, पुढच्या पिढीला तितके कष्ट पडत नाही आहेत. हा एक मोठा त्यातला भाग आहे. पण कसं होतं की त्याला तेवढी मुळात पण काहीतरी त्या वाजवणाऱ्याकडे काही गोष्टी असाव्या लागतात की त्याच्याशिवाय नुसत्या शिकून त्या होत नाही. तर त्याचं पण स्वतःचे पण इनपुट्स त्याचे द्यावे लागतात. पण आता खूप हे झालं आणि ऑनलाईन हे झाल्यामुळे खूप जण शिकतात आणि संतूरचा प्रसार आता वाढत चाललेला आहे. तुला काय वाटतं याच्यामध्ये चॅलेंजेस? तू लहानपणी कदाचित पाहिले असेल, पण तोपर्यंत सरांचं ऑलरेडी शिक्षण झालेलं असणार आहे. पण तुला शिकताना काय चॅलेंजेस जाणवले का ह्याच्यामध्ये? म्हणजे जेनझीचे काय प्रॉब्लेम्स आहेत की ठीक आहे की आता फिजिकल एफर्ट्स नाही लागणार कदाचित शिकण्याकरता, पण डेफिनेटली सायकोलॉजिकली चॅलेंजिंग की आता खूप जण आहेत, कॉम्पिटिशन वाढली असेल कदाचित, किंवा राईट. 2-3 गोष्टी आहेत. एक तर पहिल्यांदा सगळ्यात आधी ही गोष्ट आहे की मी स्वतःला खूप लकी मानतो, कारण गुरु घरीच
होता. सो बाबांना मुंबईला जायला लागायचं ते कारण शिवकुमार शर्मा इतके बिझी होते, त्यांचे रेकॉर्डिंग्स असायचे, कॉन्सर्ट्स असायचे, ट्रॅव्हलिंग असायचं. सो ज्या दिवशी त्यांचं फ्री डे असायचा आणि कधी कधी असं असायचं की फिल्मचं रेकॉर्डिंग कॅन्सल झालं अचानक, सो त्यांना फ्री डे मिळाला. सो ते फोन करायचे आणि धनंजय आ जाओ लास्ट मिनिट कम असं. आणि गुरु आज्ञा असायची आणि ऑफकोर्स त्यांच्याकडनं शिकायला मिळायचा, कुठल्याही शिष्याचा बहुमानच होता. त्यामुळे सगळं सोडून बाबा जायचे. मग ते पाऊस असला तर ते संतूर असं डोक्यावर घेऊन जायचं. हे सगळं मी ऐकलेलं आहे. सो माझ्या बाबतीत ते नाही झालं कारण का मला गुरु घरीच होता. म्हणजे असं बरं आमच्याकडे असं पण नाही की फॉर्मली आता मी तुला शिकवतो तू बस, हे खूप होण्यापेक्षा आमचं असं झालं की जेवता जेवता एक तान सुचली, ही बघ ही अशी तान आहे, ताल धर, आणि सांगितलं गेली. आपण आत्ता असं बोलतोय आणि बोलता बोलता सांगितलं गेलं, असं पण खूप झालं. सो गुरुचा सहवास ही फार मोठी गोष्ट आहे. आणि आपल्याला माहिती असेल की इंडियन म्युझिकमध्ये गुरुगृही राहून गुरुकुल पद्धतीनं शिकण्याला खूप महत्व आहे. आताच्या काळात ते पॉसिबल नाही, पण पूर्वीच्या काळात खूप लोकांनी असं केलेलं आहे की 12-12 वर्ष गुरुच्या घरी राहून सगळी कामं करून ते शिकलेले आहेत. आणि त्यामुळे गुरुचा रियाज पण ऐकायचे, गुरुचा सहवास पण व्हायचा, विचार पण, लाईफस्टाईल पण व्हायचं. तर ते मला आपसूक मिळालं. सो हा पहिला एक मला ऍडव्हान्टेज आहे. म्हणजे चॅलेंजपेक्षा हा मला ऍडव्हान्टेज आहे. पण दुसरी गोष्ट तेच चॅलेंज हा होता की त्यामुळे खूपच इझिली ऍक्सेसेबल झाल्यामुळे त्याच्या मागचे जे चॅलेंजेस बाकी लोकांना आहेत ते मला फेस करायला लागले नाही. रादर आता कसं झालं की बाबांची सुरुवात, ते मगाशी तो एक पॉइंट विसरले सांगायचा, फार इंटरेस्टिंग आहे म्हणून मी सांगतो की त्यांनी जेव्हा संतूर बनवलं तेव्हा संतूर बाजारात अवेलेबलच नव्हतं. तर बनवायचं कसं म्हणून त्यांनी शिवजींची एक LP होती, पूर्वीच्या काही ज्या याच्या LP ग्रामोफोनवर लावायला लागायच्या, तर त्याच्यावर शिवजींचा एक फोटो होता. प्रॉब्लेम एवढाच होता, तो साईडने होता फोटो. सो संतूर फक्त साईड प्रोफाईलनेच दिसत होतं, पूर्ण दिसत नव्हतं. पण आता त्या फोटोला त्यांनी त्यावेळी गुगल वगैरे कुठे काय होतं की डायमेन्शन्स कसं, फोटो झूम आउट पण नाही काहीच नाही करू शकत. सो ते साईडने त्यांनी बघितलं. सो संतूरला कसं असतं, एका बाजूला खुंट्या असतात ज्या पिळून आपण तार ट्यून करतो, दुसऱ्या बाजूला हुक्स असतात. तर त्यांनी जे बघितलं होतं ते खुंट्या बघितल्या होत्या, त्यामुळे त्यांना वाटलं की उजव्या बाजूला पण खुंट्या, डाव्या बाजूला पण खुंट्या, इकडचे पिळ्याला इकडच्या वापरायचं, इकडच्या पिळ्याला इकडच्या वापरायचं. त्यामुळे ते वाद्य जे होतं ते इतकं जड झालं होतं, ते वाजायचं पण ते 6 महिनेच टिकलं. पण ते करायलाही मला 6 महिने लागले. पण गंमत अशी म्हणजे त्यांची अशी इथून सुरुवात झाली, फ्रॉम स्क्रॅच, इतक्या स्क्रॅच पासून सुरुवात झाली. आणि शिवजींना ह्याच कौतुक वाटलं होतं की अरे कोणीतरी मुलगा महाराष्ट्रात येतो 16-17 वर्षाचा, जो संतूर बनवूनच माझ्याकडे डायरेक्ट येतोय. मग त्यांना सगळं त्याचं इंजिनिअरिंग शिकवलं. सो माझ्या बाबतीत काय झालं की मला संतूर बाबांनीच बनवून दिलं. त्यानंतर त्यांचं आता ते खूपच चांगले बनवतात ऑफकोर्स, कारण त्यांनी शिवजींकडनं शिकले सगळं इंजिनिअरिंग. सो आता जे प्रोफेशनल संतूर मी वापरतो, ज्याचं साऊंड सगळ्यांना आवडतो, हे बाबांनीच बनवलेलं संतूर. हे स्वतः हँडमेड आहेत ते, हँडमेड संतूर आहेत. सो लोक मला खूप मेल्स आणि मेसेजेस येतात की तुमचं हे संतूर कुठून तुम्ही करून घेतलं, तर हे हँडमेड संतूर आहे. सो माझ्या बाबतीत म्हणजे रादर ब्लेसिंग्सच आहेत की चॅलेंजेस फार नाही झालेत. आणि माझ्या बाबतीत असं मला आता जाणवतं की टेक्नॉलॉजी जितकी ऍडव्हान्स होत गेली आहे तितकं लोकांना ते इझिली ऍक्सेसिबल झालंय. ऑस्ट्रेलियात बसून पुण्यात तुम्ही शिकू शकता. आपल्याकडे आहे एक अनुभव इथं बसलेला आहे. नाही, मी हेच मगाचा आपला जो बेसिक प्रश्न होता की त्यावेळेचं शिकवणं म्हणजे शिष्य आणि आत्ताचं शिष्य, म्हणजे त्यावेळी जसे डेडिकेटेड मला जे काय सुरुवातीच्या काळात जे शिष्य मिळाले खूप डेडिकेटेड होते. आता म्हणजे त्याचंच आत्ता आपण म्हटलं जसं मंदार जोशी आता ऑस्ट्रेलियात आहे, हा माझ्याकडे सुरुवातीच्या काळात येत होता. पण त्याचं कसं तो हे करून इथं येऊन सुद्धा त्याच्याशी अजून माझे तेवढाच हे आहे, संबंध आहे किंवा त्याचं शिकणं आहे. आणि हे जितके डेडिकेटेड, असं अजूनही माझा एक अजून अजय बक्षे म्हणून पण शिष्य, अजून बरेच जण आहेत त्याविषयी, पण ते लोक अजूनही त्या याने बांधले गेलेले. आणि त्या मानाने आत्ताच बघितलं ना की त्यांचा मग थोडे दिवसानं प्रश्न सुरू होतो, आमचा इथं आम्हाला वाजवायचंय तर आम्ही वाजवू का, हे किती वेळ लागेल, हे प्रश्न सुरू होतात. हा जो प्रकार आहे ना, हा शिष्यांच्या याच्यात मला नक्की जाणवतो
की हा आहे. अजून एक तुम्ही म्हणाला तसं चॅलेंजेस काय असू शकतात, तर आत्ताचा काळ खूप बदललेला आहे. म्हणजे पूर्वीच्या काळी खरंच खूप मोठं धाडस होतं. मला असं वाटतं आई वडिलांनी दोघांनी ठरवलं की पूर्ण वेळ नृत्य आणि वादन ह्याच्यावरतीच पूर्ण आमचं घर. म्हणजे मला आठवतंय लहानपणी ते टिळक स्मारक ऑडिटोरियम होतं, तिथे तिकिटेड शो असायचे आणि आम्ही ते हे पण मॅप घेऊन बसायचो ऑडिटोरियमचा. अरे एवढे तिकीट्स गेले म्हणजे आता शो हाऊसफुल वगैरे. मला ते एक वेगळंच हे होतं. आजकाल हौशी कलाकार खूप झालेले आहेत की बरेचदा सेल्फ स्पॉन्सर सुद्धा करतात शोज, किंवा घर मला माहित नाही किती लोकांचं चालतं. ते आईबाबांनी म्हणजे पूर्ण हे केलं, त्यांचं ते सगळं चाललं. आणि तुमच्या आईवडिलांना कन्व्हिन्स करणं ही पण एक वेगळी गोष्ट आहे. जसं आम्हाला ते चॅलेंज कधीच आलं नाही, कारण आम्ही ह्याच वातावरणातून मोठे झालो आणि आम्ही जर ठरवलं की आम्हाला ह्याच्यातच करिअर करायचं तर आम्हाला पूर्ण सपोर्ट होता. व्हेरॅज आत्ताच्या पिढीमध्ये फुल टाईम तुम्ही जर म्युझिकमध्ये येत आहे तर नक्कीच ती एक अवघड गोष्ट असू शकते तुमच्या आईवडिलांना समजावणं. किंवा मग आईवडील म्हणतील नाही मग तू हे थोडंसं हे पण कर, हा पण बिझनेस आहे घरचा तो हा पण कर आणि मग तू म्युझिक पण कर. असे चॅलेंजेस आत्ताच्या पिढीला माझ्या बरोबरच्या लोकांना येत आहेत की करायचं तर आहे पूर्ण, पण घरून परमिशन नाही आहे, मग काय करायचं, मग सुवर्णमध्ये काय काढता येईल वगैरे. हो, आणि हाच प्रश्न ऍक्च्युली तुम्हाला दोघींना पण विचारणार होतं की 80s मध्ये डान्स शिकणं आणि आता तू शिकणं आणि त्याच्यामध्ये फुल टाइम करिअर करणं डान्ससाठी थोडाफार वेगळा लागतो, कारण का इट इज अ स्टील फिजिकल एफर्ट. तुम्हाला फिजिकली फिट राहायला लागतं. आमच्या रिसर्च टीमने असे शोधलं होतं की तुम्ही 2 तास आधी वगैरे इंटरनॅशनल ट्रॅव्हल करून परफॉर्म केलेलं आहे तुम्ही अमेरिकेत. 2 तास आधी अर्ध्याहून जास्त पोहोचलात. वेळा मी म्हणजे आता अमेरिकेचे म्हणजे 13-14 जर दौरे झाले असतील तर अर्ध्याहून अधिक वेळा मी जेटलॅगमध्ये परफॉर्म केलेला आहे. त्यामुळे फिजिकल फिटनेस पण डान्समुळेच तो येतोही असं ते डबल हे आहे. आणि आमच्या बाबतीत असं झालं की पॅशन आणि प्रोफेशन आमचं एकच ठरलं. किंबहुना आम्ही जेव्हा पहिल्यांदा भेटलो तेव्हा आम्ही हीच गोष्ट डिस्कस केली होती की आम्ही पूर्ण वेळ हाच व्यवसाय स्वीकारणार आहोत आणि आपण कोणाला म्हणजे असं विचारणार नाही आहेत की तुम्ही आमचा कार्यक्रम कराल का, किंवा आपण आपले प्रोग्राम लावणार नाहीत, तर आपल्याला प्रोग्राममधून आपलं उत्पन्न पण झालं पाहिजे. तर हे सुरुवातीपासून आमच्या डोक्यात पक्कं होतं आणि त्या पद्धतीने आमची सगळी वाटचाल होत गेली. असं झालं. आणि मुलांच्या बाबतीत लहानपणाचे काही किस्से सांगायचे त्यांचे, तर ह्या वातावरणात वाढल्याचा कसा परिणाम होतो. तर निनाद अगदीच छोटा होता, म्हणजे 2-1 वर्षाचा असेल, आणि त्यावेळेला ह्यांचा रियाज चालू होता, तो खेळत असायचा आणि मी आतमध्ये होते. यांनी मला अचानक हाक मारली आणि म्हणाले की बघ हा काय म्हणतोय, मला विश्वासच बसत नाही आहे. तर म्हटलं काय झालं, तर त्याने हे वेगवेगळे ते रियाज करताना काल एक फ्रेज वाजवली, आज ती मधली फ्रेज न वाजवता पुढची वाजवली. तर ह्याने त्यांना खेळता खेळता थांबून सांगितलं, त्याच्या भाषेत त्याने गाऊन दाखवलं आणि सांगितलं की तुम्ही हे विसरलात का वाजवायला. तर ते म्हणाले की हे कसं काय आलं, म्हणजे किती मुलं ग्रास्प करतात आणि ह्याच्यामध्ये गवयाचं पोर सुरात रडतं त्या टाईप. आणि नुपूर सांगायचं तर तिला CCRTची स्कॉलरशिपसाठी घेऊन गेलो होतो आणि आता ती माझी मुलगी हे आहे ना चॅलेंजेस, म्हणजे ते एक्सपेक्टेशन वाढतात लोकांचे. तर त्यामुळे तिला वर्णमसारखी अवघड रचना विचारली की त्यावेळेला ती खूपच छोटी होती आणि मी तिला तोपर्यंत वर्णम शिकवलं नव्हतं. त्यामुळे मला एकदम टेन्शन आलं की आता ही पण हो मी करते. आणि ती अरुधी म्हणजे एक शेवटचं हे असतं की जे तिहाईसारखं असतं, एक हाफ आवर्तन, आणि त्याचं पुढचं आवर्तनाच्या इथे त्याची बीट येते. तर ते तिला सांगितलं करायला आणि मला ते सगळं ब्रह्मांड आठवत होतं. पण तिने ते सगळं केलं आणि अरुधी तिला ऐन वेळेला मी काय करते ही न आठवल्यामुळे तिने तिची अरुधी त्याला जोडली आणि समेवर येऊन दाखवलं. तर मी तिला म्हटलं की अगं हे तू कधी शिकलीस, तुझं तर मी रियाज रोज बघते ना, त्याच्यावरून मी शिकले. सबकॉन्शियस माइंड. हां, म्हणजे हे घडलेल्या गोष्टी. मग तेव्हा आम्हाला कळलं की ह्यांना हेच त्यांचं इन्क्लिनेशन आहे आणि त्यांच्यात ते टॅलेंट पण आहे, की जे कसं असतं की 1% तो टॅलेंट असावं पण लागतं ईश्वराकडून, की जे त्यांच्यामध्ये दिसलं आणि मग ते फुलत गेलं. थोडंसं आडात असावं लागतं तर ते पोहऱ्यात येऊ शकतं. मग ते फुलत गेलं पुढे. या सगळ्यात एकमेकांचे प्लस पॉईंट सांगतोय, पण याच्यात अशी गंमत पण कधी कधी होते की एकमेकांच्या प्रोग्रामला समोर बघितलं दुसरा कोणी आलेला
की टेन्शन येतं, कारण घरी जाऊन जे काय एकमेकांवर नाही, आमचं हे- म्हणजे निंदकाचे घर असावे शेजारी, आणि आमचं घरातच निंदक असल्यामुळे नाही, त्यामुळे पाय जमिनीवर राहतात ना. पण तुम्हाला तर ठेवावेच किंवा लागतात. आम्ही म्हणजे प्रोग्राम कसा झाला, चांगला झाला याच्यापेक्षा चुका काय झाल्या हो. इथून सुरुवात एव्हरी टाइम पहिल्यांदा. प्रोग्राम झाल्यानंतर आमची एक वेगळा प्रोग्राम अशी मीटिंग असते. वेगळा प्रोग्राम मैफिल असतो. असते. सगळ्यांनी एकत्र बसून आम्ही फक्त एकमेकांवर आज तू हे बरोबर नाही केलंस, आज तू हे, आणि त्याच्यातून बेसिकली हेल्दी डिस्कशन होतं की पुढच्या वेळेला आपल्याला काय गोष्टी, कारण आम्हालाच माहितीये समोरची व्यक्ती नक्कीच ते अप्रिशिएट करते काय करते, पण आम्हालाच माहितीये काय गोष्टी घडल्या की अजून काय घडू शकलं असतं. नाही, आणि त्याच्यानंतर खरोखर जर चांगली दाद आली तर मग ही खरी सच्ची हा. दाद आहे असं वाटतं. आता थोडस तुमच्या करंट प्रोजेक्ट्स कडे येऊया. जो नुपूर नाद कार्यक्रम आहे, तर माझ्या शेरलॉक होम्सच्या तैल बुद्धीने मी विचार करून तेवढं फिगर आउट केलं की नुपूर आणि निनाद मधला नुपूर नाद असेल, त्याची संकल्पना कशी रुजली? ब्रेन चाइल्ड आहे. त्याची गंमत अशी झाली की आमचा 2002 साली अमेरिकेत एक प्रोग्राम ठरला होता, आणि त्याच्यात कसं होतं की आम्ही आधी कसं करत होतो की संतूर आणि नृत्य असं आमचे 2 कार्यक्रम एका प्रोग्राममध्ये असं होतं, आणि त्याचं नावही काही आम्ही तसं काही दिलेलं नव्हतं. पण त्या ऑर्गनायझरचा असा समज झाला की संतूरच्या ट्यूनवरती मी डान्स करते, त्यामुळे ते त्यांनी तसंच पोस्टर वगैरे छापून ते ॲडव्हर्टाईज सुरू केली होती. तर मग आम्हाला त्यांनी सांगितलं की असंच आहे ना, तर मी म्हटलं की असं नाही आहे, पण आपल्याला करता येईल. मग कारण आम्ही कसं आहे की 4 भिंतींमध्ये आम्ही रियाज आमचे सतत ऐकत होतो. 4 चौघांमध्ये म्हटलं 4 पावलं टाकून बघूया. तर त्या पद्धतीने, आणि मुख्य म्हणजे कसं आहे की आम्ही म्हणजे एकमेकांमध्ये पण खूप चांगल्या पद्धतीने आमची विचारांची लेवल किंवा ही खूप एकत्र असायची. तर त्यामुळे म्हटलं की आपल्याला असं करता येईल. आणि कसं असतं, सहसादरीकरण किंवा जुगलबंदी जी असते त्यावेळेला एकमेकांच्या कलेचा आदर राखत राखत पुढे जावं लागतं. तर तसं आमच्यामध्ये ते ओरिजिनली होतं. आणि मग आता त्याचं स्ट्रक्चर कसं झालं हे धनंजय सांगतील त्याच्याविषयी. पण डान्सच्या बाबतीत भरतनाट्यमविषयी बोलायचं तर आमच्याकडे अतिद्रुतलय ही अभावाने असते. तर आमची नुपूरनाथ जुगलबंदीच अतिद्रुतलयीमध्ये सुरू होते, आणि किंवा तो ठहराव असतो की अर्धी मात्रा, एक मात्रा असं मोजून आपण उभं राहायचं आणि नंतर परत सुरू करायचं. तर ह्या काही काही गोष्टी मला संतूरचा रियाज भरपूर ऐकलेला असल्यामुळे त्याची तिथे मदत झाली. त्यानंतर माझा डान्स आणि हे सतत असायचं घरामध्ये, त्यामुळे त्यांना ते जे अष्टरस असतील किंवा नायक नायिका असतील किंवा मायथॉलॉजिकल काही थीम्स असतील, तर त्याच्यामध्ये संतूरच्या तरलतेचा कसा उपयोग करून घ्यायचा, असं आम्ही एकमेकांच्या कलांचा थोडासा अभ्यास करून ते आम्ही सहसादरीकरण करतो. आणि मग त्याला नाव काय द्यायचं, तर आमची दोन्ही मुलं नुपूर आणि निनाद, म्हटलं नुपूरनाद हे नाव आम्हाला ते सुचलं. आता मला हेही आठवत नाही की ते यांना सुचलं होतं का मला सुचलं होतं, पण ते असं नाव सुचलं आणि त्या पद्धतीने आम्ही केलं. निनाद छोटा असताना म्हणायचा की तो नी राहिला आहे का, नुपूर निनादचं नी राहिलं. मिस्टेक. तर अशा पद्धतीने नुपूरनाद आमचं. आणि ॲक्च्युली नुपूरनाद ही संकल्पना पहिली होती. त्याच्यानंतर मग आम्हाला हे कळलं की आम्ही अशा प्रकारे काम करू शकतो, आणि हाच संगीतकार मला असावा असं माझा एक आग्रह असायचा. कारण काय की 24 तास अवेलेबल असणारा व्यक्ती, आणि जो आपला प्रत्येक हट्ट पुरवेल की मला असं आणि पाहिजे. यांचे सगळे सूर माहिती आहेत. आणि मला कारण मुलं लहान असताना आम्हाला पहिलं HMV सारेगामाचं प्रोजेक्ट आलं होतं 2003 मध्ये, की त्यावेळेला VCD प्रोजेक्ट हेच नवीन होतं. तर जी पहिली जगातली VCD निघाली ती माझी मराठी संत रचनांवर निघाली. म्हणजे हा मराठीमध्ये आपण बोलतोय त्याचा मला निश्चितच खूप अभिमान आहे की अशा प्रकारे ते प्रोजेक्ट आलं. आणि मग 3 महिने मी सगळे सकल संत गाथापासून सगळं हे केलं, कारण मला माझ्या भरतनाट्यमशी इमान राखायचं होतं, आणि त्या पद्धतीने मला मराठी संत रचना पण घ्यायच्या होत्या. आणि अक्षरशः इतका स्कोप आहे त्याच्यामध्ये करायला, म्हणजे मला कोणती रचना घेऊ असं हे झालं. तर ते एक प्रकारचं संशोधन झालं. आणि मग मी यांच्याकडे हट्ट धरला की माझ्या प्रोजेक्टला संगीत तुम्ही द्यायचं आहे. तर त्यावेळेपर्यंत ते त्याविषयी सांगतीलच की कशा प्रकारे त्यांनी तो विचार केला.
आणि ते एक खूप राजस सुकुमार म्हणून आमचं इंटरनॅशनली अक्लेम्ड असं एक प्रोजेक्ट तयार झालं. आणि त्याच्यानंतर आमचं 25 वर्षाचं सांगीतिक सहजीवन वा. असं सुरू झालं. आणि मग आमचे एकूण 18 प्रोजेक्ट आले असे. वा. आणि ते सगळे वेगवेगळे आणि सगळे वेगळ्या, म्हणजे आता विवेकानंद केंद्र कन्याकुमारी तिथून त्यांनी विचारलं होतं की तुम्ही विवेकानंदांचं 150वी जन्मशताब्दी वर्ष आहे, तर त्यावेळेला तुम्ही काही विवेकानंदांवर करू शकता का. तर तेच मग परत ते संशोधन आणि परत सगळं मग म्युझिक कसं पाहिजे आणि त्याच्या असं करत आणि परत मग म्युझिकमधनं काय जागा सुचतात वा. असं करत करत आमचं ते तो प्रवास, प्रवास. सांगीतिक प्रवास पण चालू. बालहट्ट, स्त्री हट्ट हे सगळे पुरवतानामधूनच प्रेक्षक हट्ट पण असतील, तर त्याची सांगड तुम्ही कशी घातली? तिने सांगितलं अर्थात मग तसंच पूर्ण ते- आजपासून सुरुवात हो. झाली असेल. ही एक गोष्ट खरीच आहे. जसं तिने सांगितलं की आमचा जो राजस सुकुमार जो प्रोजेक्ट होता त्यावेळेपासून माझं संगीत दिग्दर्शन म्हणजे हा एक नवीन प्रवास सुरू झाला. की काय की तोपर्यंत कल्पना नव्हती, कारण की संतूर वादन करणं ही एक पूर्णपणे वेगळी गोष्ट आहे आणि संगीत देणं ही एक पूर्ण वेगळी गोष्ट आहे. सर्वात मुख्य म्हणजे संगीत देणं हे काय कुठं शिकून येत नाही, ते तुमचं तुम्हालाच असावं लागतं. पण त्याची जाण होणं एक महत्त्वाची बाब आहे. ती माझ्या मते स्वातीमुळे झाली, कारण की तिने तो हट्ट धरला की नाही ते तुम्हीच करत असा. तिचा त्यात थोडासा स्वार्थ असा होता की आपल्याला मग जे पाहिजे जे नको आहे ते आपण अनेक वेळा करून घेऊ शकू. पण एक्सपेरिमेंट्स करतायत आणि ते खरंच होतं. तसं आम्हाला खूप आम्ही केलं. पण त्यात एक असं झालं की काय झालं की मी जेव्हा लहानपणी तबला वाजवत असताना मी वेगवेगळ्या कलाकारांबरोबर साथ करायला जायचो. त्यात मी डान्सची पण कथकची पण करायला जायचो आणि बरेच वर्ष मी डान्सची साथ केली. त्यामुळे काय झालं की डान्स काय असतो त्याच्यात हे साधारण किंवा एक आत्मविश्वास होता की आपल्याला हे कळतं आहे. आणि ह्या लयकारी आणि ह्याच्यामध्ये कसं झालं की भरतनाट्यम आणि साऊथ इंडियन याच्यामध्ये खूप छान लयकारी आहे आणि तितकीच छान लयकारी संतूरमध्ये पण आहे. त्यामुळे या दोन गोष्टी मला असं वाटलं की आपण याची चांगली सांगड घालू शकू आणि ते करता करता म्युझिक देणं हे एक सुरू झालं. आणि सुदैवाने आमच्या सगळ्या प्रोजेक्टमध्ये आणि आमच्या पुढच्या तिने सांगितल्याच्या 18 प्रोजेक्टमध्ये खूप चांगल्या चांगल्या नावाजलेल्या गायकांनी ती गायली आणि खूप चांगला आम्हाला त्याचा प्रतिसाद मिळाला. त्यामुळे एक आत्मविश्वास आला आणि त्यामुळे पुढचे सगळे प्रोजेक्ट झालं. आता नुपूरनाद हे करताना तो एक चॅलेंज होता की आत्तापर्यंत संतूर आणि भरतनाट्यम कसं काय एकत्र करणार. मग तेव्हा मी विचार असा केला की भारतीय संगीतामध्ये सर्व शुद्ध असलेला राग आहे यमन राग आहे, ह्याने आपण सुरुवात करायची आणि एक कल्पना अशी केली की त्याच्यात एक एक स्वर कोमल करत जायचा. असं करत करत सर्व कोमल स्वरांचा राग भैरवी आहे तिथं तिथपर्यंत जायचं. हे असं करताना आम्हाला 6 राग मिळाले. तर आम्ही एक एक करत पहिल्यांदा यमन मिळाला, मग मारवा, मग बसंत, भैरव, बसंत मुखारी आणि शेवटी भैरवी. आणि ह्या म्हणजे साधारण आम्हाला प्रत्येक रागाचे 3 ते 4 मिनिट स्पॅन मिळाला. आणि मग त्याच्यावर हिने मग त्याच्यात मायथॉलॉजिकल स्टोरीज त्या सगळ्या रामायणाच्या आणि जटायुवध ह्या सगळ्या त्याच्यावर बसवल्या, ज्या आता तुम्ही उद्याला बघाल. तर हे करत असताना मग तिने तो विचार केला आणि मग मी करताना हा रागाचा केला आणि त्याच्याबरोबर मग यांचे वेगवेगळे जती जे आहे त्या त्याच्यात कन्व्हर्ट केल्या. नंतर त्याची लयकारी ही घेतली आणि संतूरचा नाद आहे त्याचा जो टोनल क्वालिटी आहे हे सगळे तिच्या अभिनयासाठी खूप उपयोग आला. आणि हे आम्ही सगळं रेकॉर्ड केलं, प्री रेकॉर्ड, आणि त्यात वेगळे वेगळे इफेक्ट्स दिले आणि ते मागे बॅकग्राऊंडला वाजतात आणि आम्ही प्रत्यक्ष लाईव्ह परफॉर्म करतो. तर विशेष म्हणजे हा म्हणजे मोठमोठ्या चांगल्या कलाकार लोकांनी हा पाहिला आणि त्याला खूप चांगला रिस्पॉन्स दिला. त्यामुळे त्याचे आमचे खूप जगभर प्रयोग. शिवजींचं पहिल्या आमच्या प्रोग्रामला यांचे गुरुजी शिवकुमारजी आले होते आणि संतूर डान्स चालू होतं. तर त्यावेळेला त्यांनी स्टेजवरून सांगितलं होतं की अक्सर ये देखा जाता है कि शादी के बाद पति पत्नी के ट्यून पे डांस करता है. धनंजय ने अलग करके दिखाया है कि स्वाति को अपने ट्यून पे नचा है. तर हे मला रंगमंचा पुरतच मान्य आहे. आणि आता मॉडिफाईड नुपूरनाद व्हर्जन असं आहे की सुरुवात अशी झाली की आई बाबा दोघं करायचे आणि तेव्हा अर्थात आम्ही लहान होतो.
आणि आम्ही सुद्धा याच फील्डमध्ये आल्यावर नुपूर भरतनाट्यम करते, मी संतूर वाजवतो. सो मग ती अजून आम्ही एक्सटेंड करून असं केलं व्हर्जन त्याचं की नुपूरनाद या कॉन्सेप्टच्या अंडर पहिल्यांदा भरतनाट्यम ड्युएट होतो या दोघींचा, मग संतूर ड्युएट होतो आमच्या दोघांचा, आणि नंतर जो ग्रँड फिनाले आहे तो आम्ही चौघही एकत्र करतो. जो त्यांचा दोघांचा होता त्याच्यात आम्ही ऍड झालोय. आणि जसं बॅकग्राऊंड ट्रॅक असतो ज्याच्यात सगळं हेवी पर्कशन्स असतात, हेवी इफेक्ट्स आहेत, सो ऑडिओ व्हिज्युअल एक्सपिरियन्स देण्याचा प्रयत्न करतो आम्ही तो. आणि त्याच्यात त्यांचे नृत्यातले सगळे रस येतात, आमचे वेगवेगळे राग येतात. आणि आम्ही असा प्रयत्न करतो की तुम्हाला कळलंच असेल की जितके पॉसिबल परम्युटेशन कॉम्बिनेशन्स आहेत ते सगळे होतात. बरोबर. ह्या दोघींची जुगलबंदी, आमच्या दोघांची. मग आम्ही जेव्हा चौघं करतो तेव्हा कधी मी वाजवत असताना ही डान्स करते, बाबा वाजवत असताना आई करते, आणि असं चालू असतं. कॉम्बिनेशन होतात. त्यामुळे कधी कधी लोकांना खरं वाटत नाही, कारण विजा किंवा कधीतरी विचारतात हो, की लोक विचारत असतील ना की एकच ऍक्च्युअली आर्टिस्ट असेल आणि बाकीचे मज्जा हा करायला चालले. त्यांना असं वाटतं की अरे सगळे चौघही कसं काय करतात. पण आमचे युट्यूब आणि याच्यावर सगळं बघून त्यांना विश्वास आणि बसतो. त्याच्यात खूप आनंद आहे की आपली मुलं आपल्या बरोबरीने आज उभे राहत आहेत रंगमंचाचा. आनंद वेगळाच आहे. तुम्ही सगळे प्रोग्राम एकत्रच करतात, याचं काही स्पेशल कारण आहे का? तुम्ही इंडिव्हिज्युअल पण कारण नाही आम्ही म्हणजे सगळ्यांचा चेक एकच मिळतो सगळ्यांना चौघांना? नाही, एकत्र प्रोग्राम हा ऑर्गनायझरच्या दृष्टीने खूप फायद्याचा असतो. पण आम्ही इंडिव्हिज्युअल परफॉर्मर्स आहोत आणि माझे स्वतंत्र कार्यक्रम, तिचे यांचे स्वतंत्र, हे पण सतत चालू असतात सायमल्टेनियसली. पण आमचा हा एकत्र कार्यक्रम सुद्धा असतो, म्हणजे हा त्यातला एक भाग आहे. मग तुम्ही असे डेट्स देताना की आता पुढचं 2026चं प्लॅनिंग करतोय, मग माझे हे वीकेंड गेलेले हो, ते मग हो, असं ते काय? होतच ना, हो. असं असं होतच ना. आम्हाला चौघांचा एकत्र एकत्र मेळ बसणं ही फार मोठी गोष्ट आहे. आम्हाला एकत्र रियाजाला सुद्धा वेळ काढावा लागतो. म्हणजे हा आता कुठे ट्रॅव्हल करणार, निनाद कुठे आहे, ही कुठे आहे, हे सगळं करून आम्हाला ते गणित बसवावं लागतं. आणि हे सांगताना पण मला खूप आनंद होतोय. कधी कधी अशी गंमत होते की बाबांचे काही शिष्य आहेत, माझे काही शिष्य शिकतात आता. तर एकाच वेळी बाबांचा दुसरीकडे, माझा पुण्यातच दुसरीकडे प्रोग्राम चालू आहे. त्यांची गडबड होते कुठे जायचं. गुरु बाबा की कोणाचे program? आहेत त्यांचं झालं, पण माझंही ऐकायचं. अशी पण कधी कधी गंमत होते. जेव्हा तुम्ही मगाशी आपण बोलत होतो की एक्सपेरिमेंट करायला लागतात, ते नवीन ऍडिशन करताना काही त्याच्यामध्ये एक्सपेरिमेंटसाठी बराच वेळ द्यायला लागतो तुम्हाला? काही अनुभव आहेत त्याचे शेअर करता येतील? म्हणजे आता जेव्हा किंबहुना आम्ही सगळे प्रयोगशील म्हणूनच ईश्वराच्या कृपेने तसेच ओळखले जातो. तर त्यामुळे आमचे ते डिस्कशन्स पण खूप महत्त्वाचे असतात. म्हणजे माझ्याकडे तर अशा डायऱ्याच्या डायऱ्या भरलेल्या आहेत की ज्याच्यामध्ये आम्ही ते सगळं लिहून काढतो, आणि इट इज वेल स्ट्रक्चर्ड, वेल रिहर्स्ड, आणि प्रत्येकाचे परत नवीन नवीन इनपुट्स येत राहतात. आता मुलांचे पण इनपुट्स खूप येत राहतात. तर त्यामुळे ते सगळ्यातून समृद्ध करण्याकडे आमचा कल असतो, आणि त्या पद्धतीने आम्ही काम करतो. म्हणजे ते काम करणं ही पण एक मजा आहे, किंवा तसा रियाज करणं, किंवा कित्येक वेळा तर यांच्या संगीतामधल्या मला स्टेजवर काही जागा सुचतात की ज्या मी ऑन द स्पॉट करते, आणि त्याची पण एक वेगळी गंमत येते की Addition. हां, ॲडिशन होतं की तेव्हा आपण ते असे म्हणतात ना की अनुभूतीचे क्षण असतात, की आपण असे थरारून जातो की अरे हे असं पण झालं म्हणून. तर त्याची मजा आहे. किंवा आता शबरी मी जे करणार आहे, तर त्या सुरुवातीचाच प्रयोग होता, आणि त्यावेळेला आमचं आधी सगळं सेट झालं होतं, आणि आता सोलो करते मी ते शबरी. तर मी असा जो हात ठेवून मी अशी शबरी रामाची वाट बघते, आणि त्या म्युझिकमध्ये मला जागा मिळाल्या. ते काही सेकंदामध्ये वा, हेच आहे. म्हणजे ती तरुण शबरीपासून ती वृद्ध शबरी, हे मला ते म्युझिकमधनं ऐनवेळी स्टेजवर सुचलं, आणि मी ते लगेच इम्प्लिमेंट केलं. तर त्याचा अशा प्रकारचे क्षण मिळतात, आणि मजा येते त्याच्यात. काही मग ह्या इम्प्रोव्हायझेशन करता करता तुम्हाला असं वाटतं का अरे कधी कधी चुकीचे पण झालेले आहेत, मग हाऊ डू यू कव्हर इट अप? नाही, आता मिस्टेक्स जेव्हा परफॉर्मिंग आर्ट, त्याला आपण प्रयोगच म्हणतो ना, नाटकाचा प्रयोग, नृत्याचा प्रयोग, त्यामुळे प्रयोगामध्ये हे दोन्ही असतं.
पण ते आपण शोकेस काय करतो आणि प्रेक्षकांना लक्षात येत हा. नाही. आणि जसं आपण मगाशी बोलत होतो हा. की तुम्ही नंतर तुमचं एक वेगळं सेशन होतं. नाही म्हणजे ऍक्च्युली आपण- आमचं आधी पण एक असतं प्रोग्रामच्या. काय अवॉइड करायचं काय नाही करायचं. नाही, त्याच्यात तुम्ही जो मगाशी प्रश्न विचारला ना की आवाज कोणाचा असतो, तेव्हा चौघांचा इतका आवाज असतो की घरात जे असतात त्यांचा बाकीच्यांचा प्रॉब्लेम होतो. कारण का क्रिएटिव्ह, बरेचदा याची बायको आमची भांडणं ऐकायला पण येऊन बसते. कारण हा हे चौघे तिला एकत्र वाटतं आले. भांडणं भांडणं चालेल का, पण म्हणजे ती काहीतरी चर्चा चालू मजेशीर असते. घडणार आहे. Creative- एंटरटेनमेंट खूप होतं. क्रिएटिव्ह, कारण काय असतं की कलाकार कधीच समाधानी नसतो, सॅटिस्फाईड नसतो. सो प्रत्येकाला ते किती अजून चांगलं करता येईल हाच विचार असतो. आणि चार क्रिएटिव्ह माइंड्स एकत्र आल्यावर असं होणारच की अरे अजून असं करता येईल, मग तू असं कर, मी असं करतो, तू असं कर, मी असं नाही करत. काय करायचं आणि काय नाही करायचं ह्याचे जे क्रिएटिव्ह डिफरन्सेस होतात. सो प्रोग्रामच्या आधी पण होतात आणि नंतर काय झालं आणि काय नाही झालं याचं पण काय होतं. करायचं होतं आणि काय झालं. असं कळणार होतं, तसं नाही झालं. आणि मी आईला तर बरेचदा म्हणते, तिचं मी बघितलंय की ती स्टेजवर जे करते ती 100 काय त्याच्याहून कितीतरी जास्त % पूर्ण जीव ओतून करते. मी तिला म्हणते अगं एवढं नको करू, काही तिथे व्हायचं स्टेजवर. आणि बाबांचं तर माहितीये की अतिद्रुत लईमध्ये सुरुवात होते आणि भरतनाट्यम आम्ही हाफ सिटिंगमध्ये बसून करतो, त्यामुळे त्याला थोडे लिमिटेशन्स येतात. कथक सारखे तुम्ही पाय फास्ट मारू शकता, पण भरतनाट्यममध्ये हाफ सिटिंगमध्ये बसून तो फास्ट स्पीड पकडणं थोडंसं चॅलेंजिंग असू शकतं. तर मी तिला बरेचदा म्हणते आपण थोडं स्पीड कमी करू किंवा थोड्या ऍक्शन्स मॉडिफाय करू, बट नाही, तिने ठरवलंय की नाही मी एवढ्या फास्टला करणार मॅच. तर ती त्या challenges पद्धतीने- घेणं. हा, तर ती करत ते असते. चॅलेंजेस घेणं हेच तर आपलं मुख्य आहे ना, की त्या पद्धतीने त्याची मजा आहे. म्हणजे काल केलं होतं त्याच्यापेक्षा आज वेगळं आहे, जास्त पुढे आपण काहीतरी जाऊ शकतो, आपलं आपण सुद्धा. तेच आपले म्हणजे ह्युमन पॉसिबल काय म्हणतात स्ट्रेंथ्स असतात ते अजून स्ट्रेच हा. करणं, एक्सप्लोर एक्सप्लोर हा. करणं. पण मग लहानपणी जेव्हा तुम्ही व्हेन यू वर ग्रोईंग अप, मग सगळ्यात जास्त ओरडा कोणाचा खाल्लाय तुम्ही? म्हणजे कशाबद्दल खाल्ला? की ताल चुकला म्हणून का एक्सप्रेशन आले नाहीत म्हणून? असं का असं काही नाही? ओरडापेक्षा उलटा झालंय की आता जरा अभ्यास पण कर असं झालंय, असा ओरडा खाल्लाय. कारण का जनरली कसं होतं की बोर्ड्सचे एक्झाम्स वगैरे असल्या की घरी एक टेन्शनचं वातावरण असतं. कारण किती नाही म्हटलं तरी म्युझिक हे अनसर्टन फील्ड आहे. सो अकॅडमिकली तुम्ही साऊंड असणं इज इम्पॉर्टंट. सो माझं काय व्हायचं की एकच गोष्ट, आता तसंही परीक्षेला अर्धा तास उरला असताना काही अभ्यास होणार पण नाही, तर मग मी तो चांगला वेळ संतूर वाजवून जरा शांत करण्यासाठी वापरू शकतो. पण त्याचं आईला टेन्शन यायचं की अरे आता जायचंय, आता काय वाजवत बसलायस, अर्धा तास राहिलाय, आता रिव्हिजन कर, काय कर. सो असा ओरडा खाल्लाय. पण क्रिएटिव्ह याच्यासाठी नेहमीच उलट प्रोत्साहन दिलं गेलंय की अरे हा करतोय ना, करू दे, त्याला डिस्टर्ब करू नका. आता माझे बरेचसे रेकॉर्डिंग घरी करतो मी, माझे काही पोस्ट करायचं असेल काय, तर सगळ्यांना खूप धाक असतो की त्या खोलीत जायचं नाही. मग मी त्याच्यात असं करतो की खोलीच्या बाहेर एक फडकं लावतो की म्हणजे आत रेकॉर्डिंग चालू. सिग्नल. हा, नाहीतर रिटेक तेवढ्यासाठी करायला लागतो. असे गमती जमती चालतात. नाही, धाक सगळ्यांचा सगळ्यांना भरपूर धाक आहे. हा. अच्छा. हे आहे. सगळे स्टार असल्यामुळे ग्रह कोणीच नाहीये. हे मात्र म्हणजे कधी कधी मला, जसं तुम्ही प्रोज कॉन्स म्हणता तसं एक जाणवतं की घरात सगळेच कलाकार आहेत, त्यामुळे एकाच दिवशी वेगवेगळ्या ठिकाणी आमचे कार्यक्रम असूच शकतात. त्यामुळे मला असं बरेचदा हवं असतं की माझ्या कार्यक्रमाला निनादने यावं किंवा माझा थोडासा हट्ट असतो आईबाबांनी यावं, पण त्यावेळेला ते जेव्हा अवेलेबल आहेत तेव्हा 100% येतात प्रयत्न करून, पण बऱ्याच वेळेला नसतात की हा त्यांचं सुद्धा काहीतरी चालू आहे. मग तेव्हा कुठेतरी वाटतं की बाकीच्यांचे आई वडील अगदी मग सगळे तिथे येऊन त्यांचे फोटो काढ, हे करत असतात. ते आपल्या बाबतीत आय गेस नाही घडणार कधी, कारण सगळेच कलाकार आहेत. पण एक चांगलं पण हे की घरातून मिळाल्यामुळे, मे बी एक्सपोजर लवकर मिळाल्यामुळे आम्ही लवकर उभे राहू शकलो. त्यांना त्यांच्या 20s मध्ये मिळालं, आम्ही आमच्या टीनेजमध्येच हे सगळं करू शकलो. पण ते म्हणतात ना की डॉक्टरचा मुलगा डॉक्टर होणं किंवा तसं होणं, त्यांना तुमची दुःख ऑलरेडी किंवा चॅलेंजेस माहिती असणार आहे, जे त्यांनी कदाचित आधीपासूनच हेरून अवॉइड करू शकले असतील तुमच्या आयुष्यातले. ते चॅलेंजेस म्हणजे मला असं वाटतं की ते प्रत्येक गोष्ट शेअर, जसं हा म्हणाला की सहवास जो मिळाला आहे, गुरु सहवास, म्हणजे फक्त त्यांचा रियाज बघितलाय असं नाही, तर त्यांना
त्यांच्या वेगवेगळ्या गोष्टीत येणारे चॅलेंजेस, मग ही टूर आहे ह्याच्यात असे चॅलेंजेस आले, असं ऑर्गनायझर बरोबर हे सगळं कॉन्व्हर्सेशन आमच्या कानावर सतत पडायचं. तर त्याच्यातूनही खूप गोष्टी आम्ही शिकत गेलो. आणि खरा चॅलेंज तर मला असं वाटतं, ऑलरेडी आईबाबांची मुलं म्हटल्यावर लोकांचं एक वेगळं एक्सपेक्टेशन सुद्धा असतं, किंवा मग ह्यांची मुलं ही यांच्याबरोबरच करतील, पण त्याच्यातून स्वतःची वेगळी ओळख निर्माण करणं. आता निनादने त्याचं एक वेगळं सगळं सुरू केलंय, किंवा माझं थोडं फिल्म रिलेटेड थोडं फार वेगळं सुरू आहे. सो त्याच्यातूनही ह्यांची मुलं म्हणून ओळख पाहिजेच आहे आपल्याला, पण आपण स्वतः काय वेगळं केलंय ते सुद्धा आमच्यासाठी मॅटर करतं. तोही आम्ही कुठेतरी प्रयत्न करतोय सध्या. मला असं वाटतं की त्याला 2 साइड्स आहेत. की एक तर असं होतं की जसं तुम्ही म्हटलं डॉक्टरचा मुलगा डॉक्टर होईल असं, बट एक्सपेक्टेशन्स वाढतात की अरे वडील एवढे मोठे संतूर वादक आहे, तर आता ह्याचा ऐकूया, बघू हा किती पाण्यात आहे, असं पण होतं. कधी कधी असं पण होतं की अरे त्याला तर सहजासहजी मिळालंय सगळं, कारण सेमच फील्डमध्ये, असंही होतं. बट ॲज यू राईटली सेड की ते त्या सगळ्या प्रोसेसमधनं गेलेले असल्यामुळे त्यांना माहिती आहे की स्ट्रगल्स काय आहेत. कारण असं कधीच होत नाही की तुमच्याकडे सगळं प्रोव्हिजन्स आहेत म्हणून तुम्ही ते करू शकाल. मुळात तुमच्याकडे ते टॅलेंट असलं पाहिजे आणि स्ट्रगल कोणाला चुकत नाही. असं नाही की संतूरचा मी या 4 गोष्टी सांगितल्या तू तेवढ्या कर की तुझं झालं, मला माझा रियाज करायलाच लागणार, तर ते माझ्या वाटचा करू शकत नाही. टिपिकल नेपो किड्सचा तुम्हाला अनुभव आला असेल. तसा म्हणजे In your own field. ते होतं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे सपोर्ट असा मिळाला की आम्ही 4 फुल टाइम करतोय प्रोफेशनल, आणि सगळं अनसर्टन फील्ड आहे. तर मी ऍक्च्युली इंजिनिअरिंग केलंय, ENTC इंजिनियर आहे मी. आणि I can relate. आणि ते सुद्धा आई बाबांनी सांगितलं होतं की अकॅडमिकली एक बॅकअप हवा. सो ते केलं आणि मला एक MNC कंपनीमध्ये जॉब लागला होता. मला चेन्नईला पाठवलं होतं त्यांनी, आणि माझं खूप आधीपासून ठरलं होतं की मला याच्यातच करायचं आहे, संतूरमध्येच करायचं आहे. पण सिच्युएशन अशी झाली होती की त्या लोकांना मी तिकडं 4 वर्षासाठी पाहिजे होतो, आणि तेव्हा माझं इकडचे सगळे प्रोग्राम्स, इकडचा माझा रियाज सगळं मिस आउट व्हायला लागला. आणि मी संतूर घेऊन गेलो होतो ऑफकोर्स. म्हणजे असं व्हायचं, मी जिथं PG मध्ये राहायचो 3 लोकांबरोबर शेअर करायचो रूम. अगदी स्टार्टिंग होती, म्हणजे मी कॉलेजमधनं प्लेसमेंट झालं होतं. आणि त्याच्यात असं व्हायचं की मी ऑफिसमधनं जरा धावत पळत यायचो की बाकीचे लोक येईपर्यंत मला थोडा वेळ मिळेल. कारण का संतूरमधला जो रियाज असतो, कुठल्याही गोष्टीचा रियाज म्हणजे एकच गोष्ट परत परत करणार, तर ती दुसऱ्यांसाठी बोरिंग असू शकते गोष्ट. सारेगमपदरीचा सानिधपमगरचा एवढंच वाजवत राहायचं, हे दुसऱ्यासाठी ट्रॉमाटायझिंग पण होऊ शकतं. अरे हा काय करतोय. तर त्यामुळे मी ते तेवढ्यात जाऊन करायचो की तसं करताय, म्हणजे लोकांना त्रास व्हायच्या आधी माझा रियाज व्हावा म्हणून. आणि वन फाईन डे असं आलं की मला सिच्युएशन अशी झाली की मला चूज करायला लागणार होतं की, कारण ते मला एका प्रोजेक्टला असाइन करत होते की तो प्रोजेक्ट 4 वर्ष चेन्नईतच चालणार होता, आणि मला अल्टिमेटली एखाद्या वर्षात संतूर करायचं, स्विच करून संतूरमध्ये जायचं होतं. तर मग मी बाबांना फोन केला आणि मी त्यांना सांगितलं अशी अशी सिच्युएशन आहे, तर माझी तर इच्छा नाही, पण तुम्ही सांगितलं तर, कारण वडील हेच गुरु असल्यामुळे ते जे सांगतील ते फायनल, मला जे पटलं नाही पटलं तरी. तर त्यांनी एका मिनिटात त्यांनी सांगितलं की तुला काय वाटतं. मी म्हटलं मला तर इच्छा नाहीये कंटिन्यू, मला संतूरच मी 1 वर्षाने करणार होतो, ते मी आत्ताच करेन. ते म्हटलं तू ये इकडं. मी त्या दिवशी रिझाईन केलं, पुढच्या दिवशी पुण्याला आलो, आणि त्यानंतर पुण्यात येऊन पण काही जॉब नाही बघितला, आणि मी फुल टाइम संतूर तिथूनच सुरू झालं. म्हणजे त्यांच्या वडिलांकडनं जसा सपोर्ट मिळाला होता तोच त्यांनी पुढे चालू केला. करेक्ट. म्हणजे विच इज व्हेरी नाईस. सगळी स्टोरी शॉर्ट मध्ये अशी आहे की त्यांचा त्या फील्डमध्ये असलेला एक्सपिरियन्स, त्यामुळे त्यांनी मला गो अहेड दिला. मे बी त्यांनी नसता दिला तर मला मन मारून तिकडं करायला लागलं. पण सगळ्यात महत्वाचं काय आहे की हा जो आहे ना की वडिलांचा वारसा मुलांना चालवला, सगळं ठीक आहे, मी त्याला सांगितलं, पण मुळात त्या मुलामध्ये किंवा त्या पुढच्या एक्झॅक्टली, मी हेच म्हणणार होते. आता मी जर नुसतंच त्याला म्हणलो असतो की नाही तू कर, पण त्याच्यात म्हणजे कुणाही दुसऱ्या शिष्याबाबतीत किंवा काही की त्याच्यात ते जर नसेल आणि मी त्याला सपोर्ट केला तर त्याला काही अर्थ नाही. तेही म्हणजे जी वस्तुस्थिती आहे ही समजून घेणं फार महत्वाचं आहे. त्यामुळे म्हणजे त्याच्या बाबतीत म्हणलं की ते आधीपासूनच लक्षात आलं होतं की त्याच्यात तो आहे तो फॅक्टर. इव्हन नुपूरचं सुद्धा आहे की तिच्यात ती जी
तिने जसं पहिल्यांदा सांगितलं ना की आईचा डान्स बघून ती अनेक गोष्टी शिकल्या. हे ग्रास्प करणं किंवा त्याच्यासाठी आतून काही गोष्टी लागतात त्या असल्याशिवाय तो कलाकार होत नाही. आता हे दोघांचं सुद्धा म्हणजे अजून एक मी सांगतो, म्हणजे कसं आहे की एक आपल्या भाषेत सांगायचं म्हणजे टेक आर्टिस्ट आहे. म्हणजे दोघांनाही कुठली गोष्ट ते इमिजिएटली हे करू शकतात. नुपूर सुद्धा ती आता तिचे सिनेमात काम करते किंवा तिच्या त्या वेगवेगळ्या सिरियल्समध्ये करते की गेल्यावर टेक आर्टिस्ट म्हणजे काय, तुमचा पहिल्या टेकमध्ये त्यांचं ओके होतं. किंवा आता नीना समजा रेकॉर्डिंग वाजवत असेल तर ते इट टेक्स व्हेरी फ्यू टाईम. तर हे कसं ह्याच्यात असावं लागतं. आता हे तसं होतं म्हणूनच ते सांगू शकतो. आणि मी ॲज अ वडील आणि गुरु म्हणून सुद्धा जर समजा ते नसेल तर ते पण सांगायला पाहिजे की नाही बाबा तुझ्या तर हे नाही, तू उगीच त्याच्या मागे लागू नकोस. पण तसं कुठं होतं आणि पुढे बाकीच्याचं त्याचं नशिबाने हे पुढं असतंच त्याचं. तसे माझे काही म्हणजे मी असं सुद्धा म्हणतो, स्वातीचे माझे सुद्धा शिष्य जे आहेत त्यांच्यामध्ये काही काही असं दिसलं त्यांना नक्कीच त्यांना तितकं प्रमोट किंवा प्रोत्साहन दिलं. पण हे समजणं महत्वाचं असतं आणि त्या शिष्यामध्ये पण तेवढी पात्रता लागते, कॅलिबर लागतं, हे तितकंच महत्त्वाचं. तुम्ही चौघं एकमेकांना आयुष्यभरासाठी ओळखतात, म्हणजे एकमेकांबद्दल चांगलेच ओळखून आहात. परफॉर्मन्स स्पेशली लाईव्ह परफॉर्मन्स, ही गोष्ट बरोबर, जास्त बरोबर आहे. माझा पुढचा प्रश्न असा होता की मग तुम्ही लाईव्ह परफॉर्मन्स मध्ये पण एकमेकांची लिमिट टेस्ट करता का स्ट्रेच करता का एकमेकांना, की मुद्दामून एखादं तू बॉलिवूडची बीट टाकली मध्ये काहीतरी मॉडर्न म्युझिकची बीट टाकली, असं काहीतरी जस्ट जुगलबंदी चालू असताना तुमची असं काहीतरी होतं? असं होतं ना, जनरली कसं होतं की म्युझिक ही इम्प्रोव्हाइज करायची गोष्ट आहे. आणि आमच्या संतूरच्या ह्याच्यात प्लॅन वाजवणं पण एक वेगळी गोष्ट आहे, जी वेस्टर्न म्युझिक मध्ये आहे की शीट म्युझिक असतं, स्क्रिप्टेड असतं, ते बघून वाजवणं ती एक वेगळी आर्ट आहे. आणि इंडियन म्युझिक हे स्पॉन्टेनियस आहे. हा, तर त्यामुळे त्याच्यात काय होतं की तुमचं एक्सप्रेशन, आता जेव्हा खयाल गायकी म्हणतात, खयाल संगीत म्हणजे काय, खयाल म्हणजे थॉट्स. सो तुमच्या डोक्यात जो खयाल त्यावेळी येतोय तो खयाल तुम्ही एक्सप्रेस करा. सो त्यामुळे ही गोष्ट होतेच की आमचं बाबांचं आणि माझं शेवटपर्यंत कधी स्टेजवर जाईपर्यंत पण फिक्स नसतं की कुठला राग वाजवायचा. आता हा वाजवायचा आम्ही ठरवतो, मग स्टेजवर जाईपर्यंत कसं होतं, कारण की आर्टिस्टच्या मूड आणि टेम्परामेंटच्या पण खूप गोष्टी असतात. सो स्टेजवर गेल्यावर वाटतं की अरे इथं माहोल आज या रागाचा आहे, तर आपण हा करूया. मग थोडे कष्ट पडतात, ऐनवेळी ट्युनिंग चेंज करायला लागतं, सगळं करायला लागतं. बट त्यामुळे जी मजा येते, आणि त्या गोष्टी परत करायला सांगितलं तर नाही होणार, कारण का ते स्पॉन्टेनियस होतं. सो हे आम्ही नेहमी एकमेकांना थोडंसं चॅलेंज करतो सगळेच जण, की आपण यांच्या बाबतीत असेल तर हा आयटम करायचा का तो करायचा नाही, पण आता ऑडियन्सचा जो रिस्पॉन्स आहे त्याच्या वाईज असं वाटतंय की नाही तो आयटम ते जास्त अप्रिशिएट करतील. तर हे आमचं गिव्ह अँड टेक चालू असतं. कलाकार म्हणून जेव्हा तुम्ही स्टेजवर असता तेव्हा मला असं वाटतं एक आई वडील किंवा भाऊ बहीण आम्ही एकमेकांना जास्त सांभाळून घेत असतो. वेरॅज दुसरे कलाकार जेव्हा जुगलबंदी असते ते एकमेकांवर जी कुरघोडी करतात ते न होऊन ते सहवादन आमचं असतं. मग त्यानंतर स्टेजवरून खाली उतरलं की संपलं, पण स्टेजवर मात्र आम्ही पूर्ण एकमेकांना सांभाळून असतो. हे मात्र ह्याच्यावरचा एक खूप गमतीशीर किस्सा आहे जो आमच्या 2023च्या अमेरिका टूरमध्ये घडला होता. की शार्लेटला आमचा कार्यक्रम होता आणि निनादमध्ये त्याचा कार्यक्रम डॅलसला करून तो यायचं होतं, आणि त्यावेळेला त्याचं समूह असं झालं की त्याचं फ्लाईट मिस होत गेले, आणि त्याला त्यामुळे येणं म्हणजे गर्दी त्यावेळी खूप होती आणि ते येणं त्याला मुश्किल होत होतं. तर आम्हाला त्याचे अपडेट्स मिळत होते. आधी मी आणि नुपूरने सुरू केलं आणि आम्हाला अपडेट्स मिळत होते की आता निनाद इथे आलाय, आता ही पण फ्लाईट मिस झाली आहे, आणि ऑडियन्सला तर कळू द्यायचं नाही की असं काही होतंय. परफॉर्मन्स सुरू झालाय, प्रोग्राम सुरू होता. आणि मग आम्ही दोघी एकमेकींना तिथे, मी त्या विंगमध्ये ही या विंगमध्ये, आणि तो मी सांगते तो जो रेकॉर्डिस्ट होता तो आजपर्यंत हे विसरला नसेल, कारण त्याला मी सांगायची की हां मग आम्ही ठरवायचो की हां चलो हे करू. मग मी मी त्याला सांगितलं तू फक्त अनाउन्समेंटकडे लक्ष दे आणि त्याप्रमाणे ते सॉन्ग लाव. तर असं करून आम्ही ती खिंड लढवणं म्हणतात ती डान्सच्या माध्यमातून अक्षरशः केली. आणि असं करत करत मग तिथून मग नुपूरने आमचं ठरलं होतं की आम्ही एक एक वाढवत गेलो, आणि तो प्रोग्राम असा झाला की आम्हाला ते स्पॉन्टेनियस होतं सगळं. आधीचा सगळा रियाज आपल्याला उपयोगी पडतो. त्या प्रोग्रामला आम्हाला प्रत्येक सॉंगला स्टँडिंग ओवेशन मिळालं, प्रत्येक डान्सला.
आणि मग नुपूरने फायनली आमच्या खाडाखोडाकडे सांगितली की निनाद हॅज रिच्ड. मग मी म्हटलं की हां, आता आमचं नृत्याचं सादरीकरण झालेलं आहे आणि आता संतूरच्या 200 तारा मधल्या 100 तारांचं आगमन झालेलं आहे आणि ते आता आपलं पुढे सुरू आहे. डायरेक्ट स्टेजवर आला. हां, तर अशा प्रकारच्या खूप गोष्टी घडतात आणि त्याच्यामध्ये आम्हाला खूप आनंद मिळतो असं मला वाटतं. म्हणजे स्टँडिंग ओवेशन मिळाल्यामुळे अजून स्ट्रेच करायला तुम्हाला थोडंसं सोपं गेलं असेल. म्हणजे नाही, काय झालं की त्यावेळेला ती सिच्युएशन अशी हो, होती नाही, पण की stressful आमचा असतं. सगळा कस लागला होता, त्यामुळे हो. आमचा प्रत्येक परफॉर्मन्स हा एकदम जास्त अजून चांगला जोशात चालला. जोशात उतरत होता असं झालं. काही फॅन मोमेंट्स तुम्हाला इंटरेस्टिंग? फॅन मोमेंट्स खूप असतातच म्हणजे, आणि असलंच पाहिजे. कलाकाराच्या आयुष्यात हे खूप महत्वाची गोष्ट आहे की रसिकांचं प्रेम आणि प्रतिसाद कधी कधी इतका जास्त मिळतो की आपल्याला असं त्याने भरून त्या बर्डनने भरून येतं. काही काही इतके क्यूट पण असतात की मला एक मेसेज आला होता इंस्टाग्रामवर की तुम्ही संतूर शिकवता का? मी म्हटलं हो शिकवतो. तुमचे क्लासेस कुठे आहेत? मी म्हटलं सांगितलं इथे इथे. तुमची फी किती आहे? मी सांगितलं. टायमिंग्स काय आहेत? सगळं सांगितलं. म्हटलं आणि मग कोणासाठी तुम्ही विचारताय? कधी जॉईन करा? तुम्ही या दिवशी भेटायला आला? तर नाही नाही, मी आता प्रेग्नंट आहे, पण मला मुलीला किंवा मुलगा जे होईल त्याला शिकवायचं म्हणून आता विचारतो. आत्तापासून मला इतकं ते आवडतं. So असे पण एवढे वेल प्लॅन आणि प्रिपेअर्ड असतील ते parents. ते ओव्हरवेल्ड नसतात संतूर आणि याच्यामुळे. गर्भसंस्कारासारखंच. गर्भसंस्कार, हो. म्हणजे माझ्या बाबतीत म्हणायचं तर एक वेळ आपण जेव्हा अमेरिकेत किंवा ऑस्ट्रेलिया किंवा सिंगापूर अशा ठिकाणी जपान परफॉर्म करतो तेव्हा निदान आपण इंग्लिशमध्ये एक्सप्लेन करतो. पण युरोपियन कंट्रीजमध्ये आपण सुरुवातीला काही एक्सप्लेन केलेलं नसतं आणि आपण परफॉर्म करतो. तर मी अगदी फ्रान्समध्ये जेव्हा कानोपात्रेचा अभंग केला अगा वैकुंठीच्या राया, त्यावेळेला तर मी सगळं भरत मुनींवर सोडून दिलं होतं की आपण शेवटी कला जी आहे ती इमोशन्स आर युनिव्हर्सल. तर त्यामुळे त्याचा इफेक्ट त्यांनीच सांगितलं होतं की भाव हे रंगमंचावर होतात आणि रस प्रेक्षकांमध्ये निर्माण होतात. तर हे जे रससूत्र आहे तर ते मला त्याचा साक्षात अनुभव असा आला की ज्या वेळेला एक फ्रेंच बाई येऊन मला म्हणाली की आय डोंट नो व्हाय आय एम क्राईंग. माय गुडनेस. एक जर्मन बाई म्हणाली की आय गॉट शॉक हिअर वेन यू आर परफॉर्मिंग. तर किंवा एक चायनीज बाई मला म्हणाली आय डोंट अंडरस्टँड डान्स बट आय अंडरस्टूड यू परफॉर्म मदर अँड आय एम अ मदर. तर ह्या ज्या काही काही गोष्टी आहेत ना, तर ह्या गोष्टी आपल्याला परत एकदा आपल्या कलेच्या चरणी नतमस्तक व्हायला प्रोत्साहित करतात असं मला वाटतं की आपल्यापेक्षा ही कला मोठी आहे आणि ती ऑडियन्सकडनं असे जेव्हा रिस्पॉन्सेस येतात आणि ते खूप काळजीपोटी बोलत असतात. म्हणजे भारतात असा रत्नागिरीला अनुभव आला की एक अगदी वयोवृद्ध आजोबा आले आणि मी मराठी अभंग आणि ह्याचा प्रोग्राम होता. तर ते म्हणाले की तुम्ही इतके हे वाहून जाऊ नका ह्याच्यामध्ये, नाही तर तुम्हाला खरोखरचं वेड लागू शकतं. इतकं सामर्थ्य ह्या भक्ती संगीत आणि कलेमध्ये आहे. तर हे काळजीपोटी सांगणारे लोक असतात किंवा असे खूप आता नुपूर म्हणाली ना तसं आहे की पूर्वी मला आपल्या प्रोग्रामविषयी ॲप्रिसिएशन करायला येतात ह्याची सवय होती. आता लोक विचारतात हाऊ डू यू रिलेटेड टू मिस्टर निनाद दैठणकर. तर त्यांना मी म्हणते की येस आय नो हिम 9 months मोर दॅन एनीबडी एल्स इन द वर्ल्ड. आय एम हिज मॉम. तर असे प्रसंग आहेत किंवा नुपूरसाठी असं विचारतात. त्याचा खूप आनंद, म्हणजे आपली मुलं त्यांच्या नावाने ओळखली जाणार, ह्याचा एक आनंद आहे. तुम्हाला काही फॅन मोमेंट? खूप आहेत घरातच तसे. तुमचे 3-4 फॅन असतील म्हणा. खूप म्हणजे एकदा मला आठवतंय की एकदा नागपूरला मी एका कार्यक्रमासाठी गेलो होतो आणि तो कार्यक्रम होता अंध शाळेत होता, अंध मुलांसाठी होता वा. आणि ते पहिल्यांदाच संतूर ऐकत होते आणि माझं वादन वगैरे झालं आणि मुलं होती ती अशी ही होती. तर त्यातली 1-2 मुलं अक्षरशः रडत आली ती का मला काय कळलं. तर ते म्हणले की आम्हाला कळत नाही ही काय वाद्य आहे आणि आम्हाला काय आतून होतंय हे कळत नाही. तर आम्हाला म्हणजे ते त्याच्यानंतर त्यांच्या भावना लक्षात आहेत, पण ते म्हणलं आम्हाला हाताने तुम्ही चाटपून दाखवाल का हे वाद्य कसं आहे, हे आवाज हा स्वर कुठून येतो हे. तर बाकी म्हणजे खूप लोक म्हणजे नेहमी येऊन आपलं हे सांगतात ते असतात. म्हणजे कित्येकदा मग कधी आम्ही US ला गेलो होतो
एकदा मी राग जोग वाजवला होता, म्हणजे जो खूप असा टचिंग आणि हे आहे. तर तो ऐकून एक बाई अशीच प्रोग्राम झाल्यानंतर ती खूप भावना विवश झाली होती. ती म्हणली की आत्ताच गेल्या आठवड्यात माझे वडील एक्सपायर झाले. हो. तर त्या सगळ्या त्यांच्या आठवणी माझ्या जाग्या झाल्या ऐकून, की हे म्हणजे जे असं आहे. किंवा आता असं म्हणजे सर्वात अजून ह्याच्यात म्हणजे असं झालं की शिवजींचे सुद्धा आशीर्वाद असा मला मिळाला की US मध्ये एका त्यांच्या टूरमध्ये आमचा प्रोग्राम आम्ही एकत्रच होता आणि ते युरोपमधनं US ला जाणार होते. त्यांची टूर ठरत होते आणि एकदम आयत्या वेळेस होती आणि आमची टूर तिथं आधीच US ची ठरलेली होती. आणि झालं असं की आमचा जो प्रोग्राम झाला एका ठिकाणी, तो प्रोग्राम इतका छान झाला, सगळं झालं, तर त्या ऑर्गनायझरनी आम्हाला सांगितलं की ह्यांचा प्रोग्राम आज झालेला हा शिवजींच्यामुळे झालेला आहे, कारण की इथंच शिवजींचा प्रोग्राम होणार होता आणि ते अचानकपणे युरोपला आले होते. ते आम्ही त्यांना विनंती केली की तुम्ही सुद्धा आता आला आहात तर आमच्या इथं एक छोटी टूर करून जा. आणि त्यांना हे माहिती होते की मी पण US टूर करतोय आणि त्याच सिटीत तर होता. तर त्यांनी सांगितलं नहीं नहीं आप धनंजय का आप रख रहे हैं तो आप उसका प्रोग्राम कीजिए, मैं बाद में आ सकता हूँ, अभी आपने उसका फिक्स किया है तर उसका कीजिए. आणि त्यांनी तो घेतला नाही प्रोग्राम. आणि हे त्या ऑर्गनायझरनी सांगितलं तेव्हा आम्हाला कळलं की हे म्हणजे गुरुची आपल्या विषयी प्रीती, म्हणजे हा फॅन हे असं नाही पण एक गुरु बिकम युअर फॅन ऍक्च्युली. त्यांचा आपला ब्लेसिंग आपल्याला हे असतात. मला एक आठवतं, म्हणजे ऑब्व्हियसली इट्स नॉट अ फॅन मोमेंट पण इट्स अ ब्लेसिंग फॉर मी. जसं आईने सांगितलं की तिची जी राजस सुकुमारची CD निघाली, तर त्याच्या आधी तिने एक HMV साठीच लता दिदींसाठी एक हे केलं होतं, गाण्याची कोरिओग्राफी. गणराजे रंगी नाचतो, तुम्हाला माहिती आहे गाणं, खूप फेमस आहे. तर त्याचा व्हिडिओ करायचा होता, तर ते प्रोजेक्ट आईला मिळालं होतं की तिने त्याची सगळी कोरिओग्राफी केली होती. आणि त्याच्यात तिने मला गणपती म्हणून, मी अगदी तेव्हा 6वी 7वीत असेल, गणपती म्हणून तिने मला तिथे नाचायची संधी दिली. तर ते बघून मी आणि लता दिदी आम्ही भेटलेलो नव्हतो, पण त्यांनी तो डान्स बघितला आणि नंतर त्या जे कोण डिरेक्टर होते त्यांचा फोन आला आईला की लता दिदी म्हणतात की खूपच छान आहे तुमचा गणपती, खूपच छान नाचतोय. आणि मी खूप छोटी होते आणि मी माझ्यासाठी तर त्या लिटरली दैवत आहेत आणि त्यांच्याकडून ही पावती मिळणं म्हणजे खरंच खूप मोठी गोष्ट होती माझी. मी लिटरली नाचायला लागले होते ते ऐकून. क्या बात आहे. खूप अमेझिंग वाटतंय आणि असं वाटतंय की अजून 2-4 तास आपण कंटिन्यू करू शकतो, पण अनफॉर्च्युनेटली आपल्याला थोडंसं टाइम लिमिट आहे. छान वाटतंय मला की सगळेजण इथे आलेले आहात आणि तुम्ही नुकतेच पुण्याहून प्रवास करून इथे पोहोचलात. आय एम शुअर जेट लॅग पण असाल, पण तरी तुम्ही आमच्या स्टुडिओला भेट दिली त्याबद्दल सगळ्यांचे खूप खूप आभार.